रसिकांना नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांची जयंती. आजचा दिवस 27 फेब्रुवारी हा संपूर्ण भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज खरं तर आम्ही या दिवसाच्या निमित्ताने एक खूप चांगला नवीन उपक्रम घेऊन आपल्या भेटीस येणार होतो. पण कोरोनाचा हा काळ लक्षात घेता आणि राज्य शासनाने जे नवीन निर्बंध या संपूर्ण काळामध्ये आता घातलेले आहे त्याचा विचार करता आज आपण जो कार्यक्रम आयोजित करणार होतो तो कार्यक्रम आयोजित न करता ऑनलाईन या संवादाच्या रूपाने भेटतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशनचं जर्नलिझम कॉलेज आणि फिल्म आर्ट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक नवीन उपक्रम आजच्या मराठी भाषा दिनी सुरुवात त्याची करतोय. हे सांगताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. या उपक्रमाचं नाव असणार आहे कथागिरा. चित्रपट चावडी या उपक्रमाला संपूर्ण मराठवाड्यातल्या रसिकांनी, औरंगाबाद शहरातल्या रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, दाद दिली. मागील 8 ते 10 वर्षांहून अधिक काळापासून चित्रपट चावडी औरंगाबादमधल्या रसिकांचं एक हक्काचं ठिकाण झालेलं आहे. जशी चित्रपट चावडी एक आपल्या हक्काचं ठिकाण झालं आहे त्याच पद्धतीने या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन एक नवीन उपक्रम जन्माला घातला आहे आणि त्याचं नाव आहे कथागिरा. कथागिरा हा एक अभिवाचन कार्यक्रम असणार आहे. या अभिवाचन कार्यक्रमामध्ये कथा, कविता, त्याचबरोबर विविध लेख, काही नाटकं याचं देखील अभिवाचन करण्याचा पुढच्या काळामध्ये आमचा मानस असणार आहे. आणि त्या शृंखलेतलं आजचं पहिलं हे दालन आपण आज आम्ही आपल्यासमोर ते उघडं करतोय, त्याची सुरुवात करतोय. आणि या आजच्या कथागिरा या कार्यक्रमामध्ये जो आम्ही प्रत्यक्ष स्वरूपात करणार होतो पण आज जो ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्यासमोर सादर होतोय त्यामध्ये 3 कथाकारांच्या 3 कथा आपल्यासमोर सादर होत आहेत. हे तीनही कथाकार पहिल्या टप्प्यातले आम्ही मराठवाड्यातलेच निवडलेले आहेत आणि त्यात प्रामुख्याने आजच्या आघाडीचे कथाकार आणि साहित्यिक बालाजी सुतार, मराठवाड्यातल्या अतिशय ज्येष्ठ कथाकार रेखा बैजल मॅडम आणि त्याचबरोबर बब्रुवान रुद्रकंठावार या तीनही कथाकारांच्या 3 कथा आज माझे सहकारी आणि उत्तम वाचक असलेले, त्याचबरोबर उत्तम ज्यांचं अभिवाचन आहे असे 3 माझे सहकारी नीना निकाळजे, त्याचबरोबर प्राध्यापक ज्योती स्वामी आणि योगी शिरतकर आपल्यासमोर सादर करणार आहेत. या कथागिरा कार्यक्रमामध्ये दर महिन्याला वेगवेगळे कथेचे स्वरूप किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता, लेख ह्या आपल्या भेटीला येणार आहेत. आम्ही त्याचं स्वरूप असं ठेवलेलं आहे की वर्षातून जे 12 कार्यक्रम सादर होतील त्यापैकी पहिला कार्यक्रम म्हणजे प्रत्येक महिन्यातला एक कार्यक्रम हा मराठवाड्यातल्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेला असणार आहे. आणि दुसऱ्या महिन्यातला कार्यक्रम म्हणजे वर्षातले 6 कार्यक्रम हे महाराष्ट्रात जे वेगवेगळे चांगले अभिवाचनाचे प्रयोगात सादर होत आहेत त्या अभिवाचनाच्या प्रयोगांचं सादरीकरण आपल्यासमोर औरंगाबादच्या रसिकांसमोर होणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रात आज अभिवाचनाचं एक जे नवीन दालन खुलं झालं आहे तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काय चांगले प्रयोग चालू आहेत त्या प्रयोगांचं दर्शन देखील औरंगाबादच्या रसिकांना घेता येईल. आणि मला निश्चित सांगायला आवडेल की महाराष्ट्रात आज मुंबईमध्ये वाचू आनंदेसारखे उपक्रम असतील, श्रीनिवास नार्वेकर जे प्रयोग करतायत, परिवर्तनसारखी संस्था जी जळगावला प्रयोग करते वेगवेगळ्या अभिवाचनामध्ये, किंवा प्रत्ययसारखी कोल्हापुरातली संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करते, आर्ट सर्कल रत्नागिरीची संस्था खूप चांगल्या पद्धतीने अभिवाचनाचे कार्यक्रम करते. तर आम्ही त्या सगळ्यांना विनंती करू की आपण यावं औरंगाबादमध्ये आणि आपल्या जे अभिवाचनाचे विविध प्रयोग आपण जे तयार केलेले आहेत ते औरंगाबादल्या रसिकांसमोर सादर करावे. तर हा या सगळ्या कार्यक्रमामागचा एकूण गोषवारा आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो, जे सगळे हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात बघत असतील, की आपल्यासोबत आपल्याकडे काही चांगल्या अभिवाचनाच्या कन्सेप्ट्स असतील किंवा या कथागिरा या संपूर्ण प्रक्रियेत पुढे होऊ घातलेला एक जो अभिवाचनाचा परिवार आहे यामध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आम्हाला इनबॉक्समध्ये कळवा. हा कार्यक्रम आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह होतोय. त्याचबरोबर हा आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये MGM स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती आणि प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलवरती देखील बघायला मिळेल. तर आपण प्रतिष्ठानच्या मेसेज बॉक्सद्वारे आम्हाला संपर्क साधू शकता आणि औरंगाबादमधल्या रसिकांनी फार तर फार 1-2 महिन्यांपुरतं कदाचित हे आपलं लाईव्ह सेगमेंट असेल, पण यानंतरच्या काळामध्ये आपण प्रत्यक्ष MGMच्या कॅम्पसमध्येच या अभिवाचनाच्या कार्यक्रमासाठी भेटू. तेव्हापर्यंतची ही तात्पुरती तजवीज आहे असं समजा. फक्त आजचा हा जो दिवस होता 27 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, माझे सहकारी महेश देशमुख, प्राध्यापक महेश अचिन तलवार, MGM स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे शिव कदम सर,
MGM जर्नलिझम कॉलेजचे डॉक्टर प्राचार्य रेखा शेळके मॅडम, या सगळ्यांच्या पुढाकारातून हा जो कार्यक्रम संपन्न होतो आहे. तर आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती आणि आमच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष मान्य अंकुशराव कदम सर यांची देखील इच्छा होती की मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण औरंगाबादच्या जनतेला अर्पण करावा आणि त्याची सुरुवात आज आम्ही इथं करतोय. हे सांगताना मला निश्चितच आनंद होतोय. धन्यवाद. नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन औरंगाबाद, महात्मा गांधी मिशनचे पत्रकारिता महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपण रसिक श्रोत्यांच्या समोर घेऊन येत असतो. चित्रपट चावडीसारखा उपक्रम असेल, वेगवेगळे चर्चासत्र असतील, संगीत, गझल, चित्रकला, छायाचित्र या सगळ्यांशी निगडीत कार्यक्रम असतील, हे दर महिन्याला काही ना काहीतरी उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसाच एक प्रयत्न आहे कथाघेरा. कथाघेरा ही काय संकल्पना आहे? तर आमचा एक अनुभव आहे, एक प्रेमळ आरोप आहे, की आजचे तरुण मंडळी हे समाज माध्यमामध्ये जेवढे बिझी असतात, जेवढे व्यक्त होतात, तेवढे त्यांचं वाचनामध्ये ते रमत नाही. मग यासाठी काय करता येईल? मग अशी एक कल्पना समोर आली, की आपल्याकडे महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये एवढे उत्तमोत्तम लेखक होऊन गेलेत, कवी होऊन गेलेत. आजही उत्तम लिखाण केलं जातंय. अशा कथाकारांच्या, लेखकांच्या कथा निवडून त्याचं अभिवाचन केलं तर? ते अभिवाचन करण्यासाठी अजून काही गोष्टी, नाट्यतंत्राचा वापर करण्यात आला तर? किंवा कुठलाही एखादा फॉर्म न देता इन्फॉर्मली ह्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने जर प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करता आल्या, तर त्यातून नक्कीच या तरुणांना आपल्या या साहित्याचा परिचयसुद्धा होईल आणि त्यातले काही या प्रकाराच्या नादीसुद्धा लागतील. त्या संकल्पनेतून निलेश राऊत, नीना निकाळजे, योगेश इरतकर, महेश देशमुख, बालाजी सुतार अशी सगळी ही मंडळी या उपक्रमामध्ये स्वतःचं योगदान देऊ लागली आणि त्याचं हे पहिल्या सादरीकरणाचं पहिलं पुष्प आम्ही आज आपल्यासमोर सादर करणार आहोत. कथाघेरा ही संकल्पना काय? हे नाव काय आहे? जगभरातल्या थिएटरचा अभ्यास करत असताना एका ठिकाणी एक संदर्भ आला, की नेपाळमध्ये कथाघेरा नावाचा एक प्रकार आहे. सगळे लोक एकत्र जमतात. घेरा म्हणजे आपली जी चावडीचंच एक वेगळं रूप आहे. तर एका झाडाखाली, त्या चावडीवरती हे सगळे लोक जमतात, आपल्या समस्या त्याच्यावरती चर्चा करतात आणि त्याचं कथेत रूपांतर किंवा नाटकात रूपांतर करून ते सादर केलं जातं. हा प्रकार सातत्याने करून तो एवढा प्रभावी झाला, की यातले काही प्रयोग ब्रॉडवेमध्ये सुद्धा त्यांचं सादरीकरण झालं. काहीसं त्या रेफरन्सनी, त्या संदर्भाने आम्ही हे कथाघेरा नाव इथे निवडलं. कथाघेरा म्हणजे प्रोसिनियम आर्च नसलेला रंगमंच. कथाघेरा म्हणजे कुठलाही नियम नसलेला रंगमंच. कथाघेरा म्हणजे जे हृदयचे ते हृदय. असा संवाद साधण्यासाठीचा हा एक आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. जसे इतर सगळे उपक्रम आपण रसिकांना आवडले, तसाच हा उपक्रम आपल्याला आवडेल अशी आम्हाला आशा आहे. हे सादरीकरण आपण नक्की बघा, हे अभिवाचन आपण नक्की बघा आणि जसं इतर सर्व उपक्रमांना आपण सहभाग देऊन मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, वेळोवेळी आपल्या सूचना दिलेल्या आहेत, तसं आम्हाला समृद्ध करणाऱ्या आपल्या सूचना इथूनही पुढे कथाघेरासाठी आपण देत राहा. धन्यवाद. शीर्षक आहे कवी मुटके आणि बुटके. लेखक बब्रुवान रुद्रकंठावार. एक कवी होता. त्याच्या कवितेला वाचक होते, पण ते लईच कॉमन मधले होते. त्यांना बिलकुल युटिलिटी व्हॅल्यू नव्हती. खालमानेनं निस्त वाचणाऱ्या, पाठ करून ठेवणाऱ्या आणि आखरीला इसरून जाणाऱ्या वाचकांच्या भरोशावर कवीला जगता येत नसतंय. कवी लेखकाच्या फायद्याची गोष्ट न कळणारे वाचक बिनकामाचे असतात.
कवी यो कवी होता, पण बाकीच्या कविवानी निस्ताच कवी नव्हता. त्याच्यात अवेअरनेस होता. त्याला जेव्हा 50 कविता सुचून झाल्या, तेव्हा त्यानं पोएट्री फील्डचा अंदाजा घेतला. जरासा सर्वे बी केला. आपल्या कवितेसाठी डेफिनेट काय करता येईल, तिथं फुलली पाहिजे, वाढली पाहिजे, तिचं काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे, तरच ह्यो नाद कंटिन्यू ठेवता येईल. आणि नुसतं कौतुकासाठी एवढा टाइम बरबाद कशाला करायचा. निस्ती कविता चांगली असून चालत नाही, त्याला माहोल बी जबरास हवा लागतो. हे त्याला पहिल्या झटक्यातच कळून गेलं. त्यानं मग इमिजिएट लिटरेचर मधल्या अशा पॉवरफुल माणसांचा, त्यांच्या उपद्रव मूल्याचा कसून अभ्यास केला आणि आखरीला एक बाप्पा फिक्स करून टाकला. कवीनं मग आपलं बिहेवियर कन्व्हिनियंट पोलाइट करून घेतलं. मोर्चाच्या हातात मान देण्याची कला शिकून घेतली. तेवढ्या बळावर आणि 5-25 खेटे घातल्यावर तर बाप्पाच्या दरबारात सालभरात त्याला एंट्री मिळून गेली. तो दरबार कवीला लय सुटेबल होता, कम्फर्टेबल होता. पण निस्ता माहोल निवडल्यानं काम संपत नसतंय. आता कुठं तिकीट खिडकीशी माणूस पोचलेला राहतो, सारं तर पुढंच असतंय. माहोल मंदी घुसणाऱ्या न्यू कमर कवीला आपली बॉडी लँग्वेज लईच वगळती ठेवावी लागत असते. केसापासून तर बॉटम पत्तोर, कॉलर पासनं बाह्या पत्तोर, सारं कसं उतरत्या अंगाचं पाहिजेला असतं. असं 2-5 महिने पडीक राहिल्यावर एखाद्या दिवशी माहोल मुखिया त्याच्या कविता बघायला रेडी होतो. नंतर कवीला आपण कविता लिहिण्याची गुस्ताखी केली असून त्या लईच घाणेरड्या गचाळेत, त्यांच्यावर उपकार करा असे भाव चेहऱ्यावर आणावे लागत असते. त्यानंतरच ते बाळ लांबूनच माहोल मुखियाच्या चरणावर घालावं लागतंय. तसा प्रोटोकॉल असतो. माहोल मुखिया मग डोळ्यावर चष्मा लावतो आणि शेजारच्या सेल्फमधून एखादं पुस्तक काढून मनातल्या मनात वाचायला लागत असतो. अर्धा घंटा कवीला तसंच उभं राहावं लागते. नंतर त्याला माहोल मुखिया हातातलं पुस्तक चष्म्यावानी पुसून सेल्फमंदी सरकावून देतो आणि उभारलेल्या कवीकडे बघतो. त्याची नजर सुबक तुच्छ असती. कवीनं आता बिलकुल हलायचं नसतं. माहोल मुखिया मग कवीचं बाळ 2 बोटात उचलून मांडीवर ठेवतो, पण ते उघडत नाही. जेव्हा उघडतो तेव्हा 10-5 पानं एकदमच उलटतो आणि 7-8 मिनिटात त्यातल्या 10-5 कवितांचे बोळे झालेले राहतात. 10-5 कवितांचे विमान होऊन आजूबाजूला क्रॅश होऊन पडतेत. स्वतः कवी जेव्हा चोळामोळा करून भिरकावलेल्या कवितेवानी दिसायला लागतो, तेव्हा कुठं माहोल मुखिया सायलेंट होत असतो. कवीनं आता धन्य पावायचं असतं, कारण कोणताच माहोल मुखिया कोणत्याच कवीबद्दल एवढ्या लवकर रिझल्ट देत नसतो. खरं तर त्याला दारात बी उभं करीत नसतो, पण ह्या कवीची एखादी दुसरी का वैना कविता त्यानं शिलकीत ठेवलेली राहते. म्हणजे त्याला फ्युचर असतं. दरबारामध्ये खालमानेनं उभं राहण्याचं टेक्निक ज्याला असतं, त्याची मान आम पब्लिक मंदी कवाबी ताठ असती. तर काय का मग ह्या इव्हेंट नंतर माहोल मुखिया त्याच्याकडं हसून बघतो. तवा कवीनं निस्ती मान हलवून त्याला दाद द्यावी लागत असती. जर का कवी इमोशनल झाला आणि फेकलेल्या काव्य बोळ्याकडे बघू लागला, तर त्यो नापास होणार आणि माहोल मधून आउट होणार हे गृहीत मंदी असतं. तो रूलच असतो. तो मोठ्या होणाऱ्या कवींना फॉलो करणं कंपल्सरी असतं. इन द सेन्स कवीला टिकून राहायचं असन तर फेकलेल्या कवितेला त्यानं कंदीबी वळख दाखवली नाही पाहिजे अशी आट असती. सदरहू कवीनं बिलकुल तसंच केलं.
माहोल मुखिया मग न्यू कमरला धडे द्यायला स्टार्ट करीत असतो. तो कवितारोधी स्थळांची डिटेलमध्ये यादी त्या न्यू कमरला देत असतो. ती लिस्ट न्यू कमरनं जपून ठेवायची असती, आतमध्ये मुरवून घ्यायची असती. तर कवितारोधी स्थळ म्हणजे असे स्पॉट की जिथं न्यू कमरला बिलकुलच कविता स्फुरत नसती. स्फुरत असली तरी ती एक नंबरची बकवास असती आणि हे माहोल मुखिया ठरवित असतो. न्यू कमरनं अशा टायमाला आपला पर्सनल इंटरेस्ट सांगायचा नसतो, दाखवायचा नसतो. कवीला त्यातल्या त्यात न्यू कमरला निसर्गाचं येड असतं. त्याला त्याच्यावर कविता लिहाव्या वाटत असते. पण जिथं एक बी वळ ताकदीची सुचत नसती तिथं त्यानं गेलं नाही पाहिजे. जो निसर्ग न्यू कमरला एक वळ बी प्रोव्हाइड करू शकत नाही, त्या निसर्गाला घेऊन कशाला नाचायचा आणि टाइमपास करायचा? ह्यो बेसिक धडा असतो. तर सदरहू कवीनं असे स्पॉट भिरकावून दिले. नंतर त्याला माहोल मुखियानं मुकरर केलेल्या कवीची रिव्हिजन न्यू कमरला करावी लागत असती. कारण पुढल्या प्रवासाचा ह्योच खरा मेन बेस असतो. ह्याच्या पुढं जेव्हा कवा कवितेच्या बाऱ्यात चर्चा होणार असती तवा तवा त्याच्या बोलण्यात माहोल मुखियानं सांगितलेल्या कवींचाच आणि त्यांच्या पर्टिक्युलर कवितांचाच रेफरन्स असावा लागत असतोय. अमुक एखाद्या मराठी कवीच्या कवितेचं हिंदी ट्रान्सलेशन जादा बेहतर असून अमुक एकाची कविता वाचायची आसन तर त्याची भाषा शिकल्या बगर ऑप्शन नाही. अशा कवितेचं ट्रान्सलेशन होण्याची कुवत जगातल्या दुसऱ्या कुठल्याच भाषेमध्ये नाही. असे काय बाय स्टेटमेंट तयार करण्याची आदत त्याला लागावी लागत असती. ह्याच्यात आपल्या आवडीचं नाव घुसडण्याची गुस्ताखी न्यू कमरनं केली तर माहोल मधून इमिजिएट आउट होण्याचे जबरा चान्सेस असतील. असे काय बाय स्टेटमेंट तयार करण्याची आदत त्याला लागावी लागत असती. ह्याच्यात आपल्या आवडीचं नाव घुसडण्याची गुस्ताखी न्यू कमरनं केली तर माहोल मधून इमिजिएट आउट होण्याचे जबरा चान्सेस असतात. कारण कंपॅरिझन मध्ये बगर ओळखीचे कवी हे कायम सेकंडरी असतात. खरं तर आपल्याकडचे मोस्टली कवी हे कवी नसतेतच, म्हणून न्यू कमरनं सावध राहायला पाहिजे. तर काय का प्रायमरी लेवलला ह्या गोष्टी जेव्हा न्यू कमर सक्सेस होतो तवा कुठं माहोल मुखिया त्याला कच्चा गंडाद्वारा बांधून मैदानात उतरवत असतो. तर सदरहू कवीनं ही बी स्टेप पार केली बर का. आता एवढ्यावर न्यू कमरनं हरखून जायची गरज नसती, कारण त्याला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागत असते. त्याची कविता बंडखोरी करणारी असली तरी कवीनं माहोल मुखियाच्या पायथ्याशी बसून राहायला पाहिजे असतं. आपल्या कवितेचं पुढं काय करायचं? छापायला कुठं पाठवू, काय लिहू का नको? हे असले प्रश्न माहोल मुखियाला विचारायचे नसतेत. बस त्याच्या पुढच्या आदेशाची वाट बघत खितपत पडून राहायचं असतं. तिथंच तर मग न्यू कमर मधल्या कवीच्या पेशन्सचा खरा कस लागत असतो. 4-5 वर्षात माहोल मुखिया खुश झाला की मग जादा टाइम लागत नसतो. रात्रीतून तर तो महत्वाच्या कवीपैकी एक होऊन जात असतो. तर काय का सदरहू कवी फर्स्ट क्लास आला. आशा होतकरू कवीवर मग माहोल मुखियाची मर्जी बसत असते. 2-5 वर्षात तर तो आशा कवीला मोठका कवी मंदी तब्दील करून टाकीत असतो आणि जोडीला 10-5 न्यू कमर झुंपून देत असतो. माहोल मुखियाला वर्षाकाठी 5-25 कवी संमेलन ठोक्यानं भेटत असते. स्वतः माहोल मुखिया अशा सबस्टँडर्ड कार्यक्रमात जात नसतो, पण आपला होल्ड त्यानं तिथं ठेवलेला राहतो. त्यानं नेमलेला एक मुटका आणि 7 बुटके हे काम इमानदारीनं करीत असते. मुटके आणि बुटके या गोष्टी शब्दावर घेत नसतात हा, कारण ते शब्दावानी भावने नसतेत. मुटका कवी म्हणजे जाबरा गोष्ट असती. हर एक न्यू कमर कवीला मुटका होण्याची होड असती. ते त्यांचं एम असतं, एम. पूर्वीच्या काळी जेव्हा हिरीत पाणी होतं तेव्हा लोक हिरीत पावायचे. कुणी कांगण्या उतरून खाली जायचं, कुणी वर्ण कुद्या मारायचं. तर त्याच्यामध्ये एखादा लयच व्हरायटीचा असायचा, त्याला लयच दम असायचा. ते हिरीच्या काठावर पोज घेऊन उभा राहायचा.
खाली हिरीत असणारे बाकीचे स्विमर कंगण्याला धरून कडेला व्हायचे, काठावरचे हिरीत डोकावून बघायचे. आखरीला मग पोज घेऊन उभा राहणारा हिरीत असा कुदायचा का खाली पाण्याला टच व्हायच्या आधीच हवेमुंदीच मांडी घालायचा. तो जेव्हा पाण्यावर पडायचा तेव्हा हॅक करून वरपत्तोर पाणी उडायचं, पोरांचा धांगुडा व्हायचा. तर ह्याला म्हणतेत मुटका. टोटल संमेलनामध्ये एखाद्याच कवीला असा मुटका वाल्यावानी मान भेटत राहतो. सपोज एखादं कवी संमेलन चालू असतं, माहोल मुखियानं आधीच लावून दिलेल्या नामराप्रमाणे एक एक कवी आपली कविता म्हणून दाखवित असतो. पब्लिक वाह वाह करीत असतं, टाळ्या वाजवीत असतं किंवा मग भद्याच्या रानं बसलेलं राहतं. मुटक्याचा नंबर येईपत्तर भुटक्यांना माहोल क्रिएट करावा लागत असतो, माहोल. कारण ते सपोर्टिंग रोल मधले कवी असतात, त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते. साऱ्यात शेवटी मुटका कवी उभा राहत असतो. तो असा पद्यधुंद असतो. त्याचा मान म्हणून बाकीचे कवी मग हिरीतल्या माणसावनी सावरून कडेला सरकत असतात. पाण्याच्या वर निस्त मुंडक आहे, एक हात आधारासाठी मांग त्या कंगण्यावर टेकिवलेला आहे, खाली दोन पाय लोंबकळतायत, डोक्यावरनं पाणी निथळून राहिलंय आणि एका हातानं मुटका मारणाऱ्याला चेरिंग करण्याची कोशिश चालू आहे. असं जे काय हिरीतलं चित्र असतं, डेफिनेट, अगदी डेफिनेट त्याच पोझिशन मध्ये हे बुटके स्टेजवर दिसत असते. मुटक्यानं कविता स्टार्ट करण्याच्या आधीच त्यांनी पोज घेतलेली राहते. मुटका कवी मग भला मोठा पॉज घेऊन एक वार पब्लिक कडं आणि एक वार बुटक्यांकडं पाहतो. बुटक्या अलर्ट असते बरं, पण पब्लिक अंजान असतं. त्याला काही बी अंदाजा नसतो. त्यांच्या नजरेत क्युरियोसिटी असती बी आणि नसती बी. तर काय की मुटका कवीच्या एंट्रीला ह्यो सीन ठरलेला राहतो आणि तो माहोल मुखियानं 10 प्रॅक्टिस करून बसवलेला राहतो. नंतर त्याला मग मुटका आपल्या कवितेची मुश्किलीनं एक ओळ बाहेर काढतो. स्वतःशीच हसतो. नंतर त्याला लहान्या पोरानं पाठीवर तुटक तुटक अक्षर काढावं तसा एकेका शब्दावर जोर देत म्हणायला लागतो. तवाच बुटक्याच्यातून असे ध्वनी निघू लागत आहेत. वाह, जबरा, मस्त, क्या बात है. हे जे काय एक्सक्लेमेटरी असतात ना, ते या लँग्वेज मध्ये काढण्याचं कसब त्यांच्या मध्ये रुजवलेलं राहतं. बुटक्यांच्या व्हरायटी आणि हातांचे नागमोडी वळण बघून पब्लिक कॉन्शियस होतं. नाधीन धिन्नावर पीटीचा क्लास चालू असल्यावानी सारा तो सीन असतो. दोन एक कडवे झाले की मुटका कवी शब्दांची जादू करायला लागतं, जादू. ॲट ए टाइम 10-5 शब्द हवेत फेकल्यावानी करून ते झेलून एकात एक अडकवून त्याचा काथ्या विणायला लागतो. ह्यो खेळ पब्लिकला गुंगून टाकतो बर का. नंतर त्याला कविता जसजशी मटकू लागती तसतशी पब्लिक चाकाटू लागती. बुटक्यांच्या कंपॅरिझन मध्ये मुटक्याची कविता फ्लेक्झिबल राहती. ती कवा लहानी तर कवा लांबलचक बी असती. दुसऱ्या राऊंडला मग बुटके आपल्या चिल्लर चाललर कविता म्हणून दाखवतात. पब्लिकचं त्यांच्याकडे ध्यानच नसतं. त्यांच्या नजरा मुटका कवीच्या कवितेकडे लागलेल्या राहतात. मुटका कवीला ह्याचा अंदाजा आलेला राहतो आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला राहतो. कॉन्फिडन्स तो मग डायरेक्ट जादू स्टार्ट करतो. एखादाच शब्द घेऊन तो त्याला असा गरगरा बिंगवतो का पब्लिकच्या तोंडाचा चंबू होऊन जातो. बुटके श्वास रोखून धरायला सुरुवात करते आणि त्याच टायमाला मुटका कवी त्या शब्दाचा पार चोळामोळा करून खिशात कोंबून टाकतो. टाळ्यांचा कडकडाट होतो. बुटके अर्धा फूट उडून त्याचा आदर राखत येत. पब्लिक तोंडाचा चंबू बंद करायच्या तयारीत असतानाच मुटका कवी साबणाचे फुगे हवेत सोडाव तसा एकच अनुस्वार गळ्यातून बाहेर काढतो आणि असा उत्तुंग लांबवतो का रबराचा चेंडू उसळून वर गेलाय. आणि तो कित्येक टाइम खालीच येत नाहीये असं होऊन जात. पब्लिक मग मंडपाच्या छताकडे नजरा वर करून चेंडू हुडकू लागती.
तवर लोक तर या पठ्ठ्यानं अनुस्वार गिळून ढेकर दिलेली राहती. सदरहू कवीनं हिवी मजल मारली, गाठली. तर मग माहोल मुखियाच्या मर्जीतनं असा 10-12 सालाचा जर्नी झाल्यावर मोठका कवीला प्रश्न पडला, आता पुढं काय, अजून कितीक दिवस. पण त्याच्या बी आधी स्वतः माहोल मुखियालाच ह्यो प्रश्न पडला होता, आता ह्याचं करायचं काय. एकच मुटका कितीक दिवस धकवायचा, अशानं बुटके बवणे होऊन जातेत, ते खुजे झाले नाही पाहिजेत. जनरेशन बदलली नाही का आपला बी असर ओसरू लागत असतो, याचं गणित माहोल मुखियाला होतं. माहोल मुखियानं मग मुटक्याला चेंज सांगितला. म्हणला, साल स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट असते का नाही. हा, जा, लय झालं, आता तुला जे आवडेल ते कर. मुटक्याला बी ही गोष्ट आवडली, त्याला स्वातंत्र्य सुचायला लागलं. पण ते आत मुरना गेलं. कवी बेचैन झाला. माणसाला चेंज पाहिजे असतो, पण रुटीन चेंज करणारं स्वातंत्र्य रास येत नसतं. तर म्या दोस्ताला ही गोष्ट सांगत होतो. क्लायमॅक्स जवळ आला होता तेव्हाच त्यानं मला थांबवलं. ते म्हणला, बाबऱ्या, बस झालं, असल्या मुटक्यांची सारी जिंदगी ऐकायला आणि चगळत बसायला म्या काय पडीक प्रेक्षक नाहीये. हा, मधला पार्ट सोडून दे आणि सांप्रतला त्याचं काय चाललंय ते फटाकन सांगून टाक. म्या म्हणलं, दोस्ता, सांप्रतला आता त्योच माहोल मुखिया झालाय. म्या खरंच फटाकन सांगितलं तसा दोष बी फटाकन दचकला. त्याच्या तोंडावरला इगो घरंगळून तिथं क्युरियासिटीचा डोंगर उभा राहिला. त्याला सदर कवीचं कौतुक वाटायला लागलं. त्यातल्या पॉलिटिकल कंटेंट मध्ये त्याला इंटरेस्ट असणार आहे. त्यानं मग मला लय मिन्नतवाऱ्या केल्या. पण म्या बिलकुल क्लायमॅक्स तर त्याला काय सांगितलं नाही. साला एकदा वगळलेला पार्ट नंतर त्याला कुठून जुळून येत असतो काय. ताजा कलम. म्या नगो नगो म्हणत असताना बी नंतर त्याला दोस्तानं नाही त्या फील्ड मध्ये मोठका पॅटर्न लावून बघितला, पण त्याला यश आलं नाही. तो डिप्रेस झाला आणि म्हणला, फुकणीच सगळीकडे निसत्या बोरच दिसून राहिल्या, आता उघड्या तोंडाची एक बी हिर नाही. तोंड मिटलेल्या हिरीत कोण कसा बुटका मारणार. म्या म्हणलं, दोस्ता, अरे हिरीकडे जादा कॉन्सन्ट्रेट होऊ नगस. उघड्या असो नाही तर मिटलेल्या साऱ्याच हिरी सांप्रतला आटलेल्या आहेत. असला पॅटर्न राबवायचा असन तर हिरीपेक्षा कवाबी बुटके इम्पॉर्टंट असतेत. कारण मुटका मारल्यावर जे काही शितोडे उडून येते ते अंगावर झेलायला आणि मोहरून जायला बुटके लागत असते. बुटके ते असल्यावर हिरी असो नसो, तिच्यात पाणी असो का नसो, काय बी फरक पडत नाही. अरे मुरदार जमिनीवर बी इझिली मुटका मारता येत असतो. भले ते पायाची घडी घालून 2 हातावर कुद्या मारल्यावानी दिसत असलं तरी परफॉर्मन्स मध्ये कुचराई नको. कथेचे नाव आहे 2 जगातला कवी. कथाकार बालाजी सुतार. साहित्य परिषदेच्या तालुका शाखेची बैठक संपल्यावर शेवटच्या गाडीनं परत गावाकडे यायला राजाला रात्रीचे 9 वाजले. नेहमीसारखं लोडशेडिंग चालू होतच. आठवड्यातले 3 दिवस पहाटे 4 ते दुपारी 12 असं आणि 4 दिवस दुपारी 2 ते रात्री 10 असं रोजचं 8 तासांचं लोडशेडिंग. अधूनमधून या वेळेशिवायही लाईट जातेच. बारक्या 33 केव्ही सबस्टेशनला असणारा ऑपरेटर आणि 2 लाईनमन लोकांच्या शिव्या खाऊन खाऊन हैराण झालेले. लोडशेडिंगच्या दुखण्यावर त्यांचा काही इलाज नाही हे माहीत असून सुद्धा नेमक्या कोणाला शिव्या घालायच्या हे माहीत नसलेली माणसं त्यांना शिव्या घालतात. सवयीनं आता MSEBचे हे कर्मचारी सरळहून गेलेले आहेत. मनाला काही लावून घेत नाहीत. आता एवढा त्रास होतोय तर लोक कोणाला तरी शिव्या घालणारच हे त्यांनी मनोमन ओळखलेलं असल्यामुळं
ते मनातल्या मनात ह्या शिव्या वरच्या साहेबांकडे पास करत पगाराशी गाठ घालत दिवस रेटत जातात. कधी सवयीच्या नालीवरून सफाईनं उडी मारत, कधी मध्येच रस्त्यावर कुणी टाकलेल्या दगडाला ठेचाळत राजा घराशी आला. दारातच ओट्यावर अण्णा आणि शेजारचा रामभाऊ गप्पा छाटत बसलेले. आसपास तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा सडा. दोघांनी राजाकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करून चकाट्या पुढं चालू ठेवल्या. काही न बोलता नुसतं ढकललेलं दार उघडून राजा आत गेला. आईनं स्वयंपाक पाणी मगाशीच दिवसा उजेडे उरकलेलं आणि आता चिमणी लावून अंधारात काहीतरी हुडकत असलेली. सदरा पायजमा काढून त्यानं टॉवेल कमरेला गुंडाळला आणि बाहेर न्हाणीत जाऊन तवलीनं रांजणातलं पाणी घेऊन त्यानं हातपाय धुतले. घरात येऊन हातपाय पुसून पुन्हा पायजमा चढवून मोठ्या आवाजात तो म्हणाला, वाढ जेवायला. आईनं भाकरीचं टोपलं जवळ ओढून भिंतीला टेकून उभ्या केलेल्या 2 ताटातलं एक जवळ घेऊन त्यात भाकरीच्या कोरा टाकल्या. वाटीत आमटी, ठेसा आणि एक भाताचं बारकं ढेकूळ असं वाढून त्याच्या पुढं ताट सरकवलं. काही न बोलता राजानं भाकरीचे तुकडे मोडायला सुरुवात केली. पहिला दुसराच घास घेतला असेल नसेल तर आईनं विचारलं, कुठं होता तू सकाळ धरून? तालुक्याला गेलो होतो. का? आता मलाच विचार का म्हणून. कशाला गेलता? काम होतं. अरे सांगून जायला काय होतंय तुला? तुझा बाप दुपारपासून खडे खातोय तुझ्या नावानं. का पण? अरे नानाचं काढून ठेवलेलं सोयाबीन जाळून टाकलं कोणी दुश्मनानं. आपल्या सोयाबीनावर नजर ठेवायला नको. तू फिर बोंबलत, वावर जाऊ दे जळून. कुणी जाळलं म्हणतात? देवाला ठाव. आपण कशाला कुणाचं नाव घ्या. आपण आपल्या रानावर नजर ठेवावी. बघ आता बाप काय म्हणतोय ते. हा. हात धुवून तो बाहेर आला. अण्णांनी त्याच्याकडे पाहून रागारागानं नजर फिरवली. अण्णा आता लगेचच काही बोलणार नाहीत हे त्याला माहीत होतं. कधीतरी वेळ साधून एकदा 4 गोष्टींचा कडता काढून घ्यायची त्यांना सवय होती. 2-5 मिनिटं ओट्यावर रेंगाळल्यासारखं करून राजानं चपला पायात सरकवल्या आणि तो बाहेर पडला. गल्लीत येऊन त्यानं मोबाईलवरून नारायणला फोन केला आणि शाळेत यायला सांगितलं. मग इकडं तिकडं न बघता वेशीशी येऊन तिथल्या टपरीवरून जास्त अंधाराच्या बाजूला उभं राहून त्यानं एक ब्रिस्टल, काड्याच्या डबीतल्या 2 काड्या आणि डबीच्या बाजूचं फुरकं फाडून खिशात घातलं. एक गुटक्याची पुडीही घेतली. मग वेस ओलांडून तो झपाझप शाळेकडे आला. बारकी शाळा, तिच्या भोवती तारेचं कंपाऊंड. शाळेला फाटक बिटक काही नव्हतंच. शाळेच्या 5 खोल्यांच्या इमारतीसमोर मधोमध एक बारकसं स्टेज. अंधाऱ्या रात्री चुकार सिगरेटी ओढणारी किंवा त्याहून उशिरा चोरून पत्ते खेळणारी पोरं तिथे येऊन बसायची. नारायण आधीपासूनच तिथे येऊन बसलेला होता. गुटक्याची पुडी त्याला देऊन स्वतः सिगारेट पेटवून राजा जरा निवांत बसला. मग काय राजा, कशी झाली आजची मैफल? नेहमीसारखेच 15-20 जण होते फक्त. काय काय झालं? काय नाही रे, पाटील साहेब अध्यक्ष, ग्रामीण कवींची मैफल बोलवली होती. ते 7-8 बाहेरगावचे कवी आणि मी एक. बर, मग कोणती कविता वाचलीस तू? तीच ती परवाची भोवरे, तुला ऐकवली होती बघ. वाह, मग प्रतिसाद कसा होता? प्रतिसाद काय वेगळा असणार आहे. तिथं सगळ्यांच्याच कवितेला वाह क्या बात है हे अशीच दाद देतात हे माहिती आहे ना तुला. ते सोड, परवा रविवारी एका कवी संमेलनासाठी पुण्यातून बोलावणं आलंय. आजच्या मैफलीत पुण्याचे सावंत होते. त्यांच्या साहित्य सभा या संस्थेच्या साह्यानं कोणी पुढारी साहित्य संमेलन भरवतोय. त्यातल्या कवी संमेलनासाठी निमंत्रण दिले त्यांनी. वाह, मानधनी देतील म्हणे. किती? आकडा विचारला नाही मी. जाणं येणं भागून वर काही उरलं तर बरं. चला काहीतरी मिळेल. त्या हसण्याला एक पार्श्वभूमी होती. मागे एकदा तालुक्याला एका कवी संमेलनात 6 पैकी 3 कवी पुण्याचे होते आणि त्यांच्यापैकी 2घांच्या कविता निव्वळ काल्पनिक पानाफुलांवर रोमॅन्टिक होऊन लिहिलेल्या होत्या. एकाची काहीतरी महानगरी विकृत लैंगिकतेवरची होती. पानफुल कवी एक एक ओळ मोजून 3दा आळवून आळवून कविता वाचायचे.
ते ऐकत असताना नारायण राजाच्या कानात म्हणाला, आईला यांचं कवितेतलं गुरु कुणीतरी एकच पठ्य असणार. सारख्याच कविता आणि आळवण्याची हेल सुद्धा सारखीच आहे त्यांचे. आमचं दांड्या कुत्र कंबरडात लाकूड हाणलं की डिट्टो असलंच इवळतंय बघ. आणि नारायणच्या दांड्या कुत्र्याचं विवळणं आठवून राजा भक्कन हसला होता. तेव्हापासून पुण्याचे कवी म्हटलं की नारायण खदाखदा हसायचा. अर्थात पुण्याचे सगळेच कवी असे असतील असं त्याचा समज नव्हताच, पण पहिल्यांदा पुण्याचे जे कवी त्यानं ऐकले ते हेच. त्यामुळं पुणे आणि कवी या दोन गोष्टी एकत्र आल्या की त्याला हसू यायचंच. जायचा विचार करतोयच, पण साल्या नेमक्या वावरातल्या कटकटी आत्ताच सुरू झाल्या बघ. नानाचं सोयाबीन कोणा आई घाल्यानं जायला म्हणा आजच. हो यार, मी बी वावरातच होतो. या नाण्या भाडव्यालाही असंच पाहिजे पाय. 24 तास साला चिलीम लावून असतो. कुणाय संकट 12 महिने याच्या झंझटी चालूच. दुपारी कुणी भाडव्यानं पेटवलं काय माहित. नाना कुणाचं नाव घेतोय? कुणाचं घेणार? दिसायला असं थोडाच करणार कुणी असला उद्योग. आता हे वाढणार आहे बघ. ह्या गांजे कसाला नशेत कोणाचा संशय जरी आला तरी भांडणाचं रान पेटणार आहे. तेच तर, नेमका आज मी नव्हतो. अण्णा लई सणकले म्हणून आई सांगत होती. आता रविवारी पुण्याला जायचं म्हणल्यावर अजून सणकणार. काय मावला, हे वावर माझ्या पाचवीलाच पुजलंय. ते वावरातली गधडी कामं करावं का लिहिण्यात लक्ष घालावं का काय करावं? नोकरी तर आपल्याला शिवारात सुद्धा येऊ देना. कसं व्हायचं काय की. आता पुण्याला जायचं म्हणजे तिकिटाच्या पैशापासून सुरू. मी देतो, जा तू. 1-1.5 बास का? सांच्याला देतो उद्या. अरे तोंड पाडून काय बसलास का असा? जा आणि मस्त दणका देऊन ये पुण्यात. तू गाजीणार बघ, मी सांगतो तुला. जातो, जायला पाहिजेच. उद्या दे तू पैसे मला. हा, मानधन किती देतात ते बघू. 2-1 हजार दिले तर लगेच, नाही तर सोयाबीन टाकलं की देऊन टाकतो तुला. असू दे, बघू दे पुढं. हा, जाऊन ये. मी अण्णाला बोलून बघतो जरा. तुझ्यावरची धार झाली तर झाली कमी जारशीक, आहे का नाही? अरे पण मी गेल्यावर बोल, आधी नको. बर. म्हातारं सणकलं तर पुन्हा बोंबलायचं माझं. चल आता निघू. आता 2 दिवस वावरात झोंब्या घेतो जरा. दोघे पांगले. रात्रभराचा अखंड प्रवास करून एसटी शिवाजीनगरच्या स्टँडमध्ये शिरली आणि गचके खात थांबली. रात्री 11:30ला गाडीत बसलेला आणि खड्ड्यांनी जोडलेल्या अद्भुत रस्त्याने दिलेल्या दणादण दणक्यांमुळे नीट झोपू न शकलेला राजा या स्टँडमधल्या शेवटच्या गचक्यामुळं नीटच जागा झाला. उठून वरच्या जाळीतली शबनम काढून घेऊन आणि अस्ताव्यस्त केसातून बोटं फिरवून संथ पावलांनी खाली उतरला. 7:00 वाजलेले होते. रस्त्यावर गर्दीला सुरुवात होत होती. तो आडवा तिडवा चालत बाहेर आला आणि समोरच्या चहाच्या गाड्याजवळ गेला. जमिनीवर ठेवलेल्या आणि पहाटे कधीतरी पेटवलेल्या स्टोव्हवर ठेवलेल्या पातेल्यातलं किंचित गरम कोमट पाणी तिथल्याच प्लास्टिकच्या मगानं घेतलं आणि खळखळून चूळ भरली. चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारून शबनममधून गमजा काढला आणि खसा चेहरा पुसून काढला. मग चहा घेऊन झाल्यावर सिगारेट शिलगावून त्यानं मोबाईलवरून 2 कॉल केले. एक राहुलला आणि एक सावंतांना. राहुलनं रूमवर यायला सांगितलं तर सावंतांनी 5 वाजता बालगंधर्वला संमेलनस्थळी भेटू असं सांगितलं. मग आकाशवाणी जवळच्या स्टॉपवरून PMTनं राहुलकडं. तिथे राहुलला ऑफिसला निघायची घाई असल्यानं गडबडीनं आंघोळ करून सोबत आणलेला बरा पॅन्ट शर्ट घालून 9:30 पर्यंत तयार होऊन राहुल सोबत बाहेर पडून हॉटेलात नाश्ता करून झाल्यावर राहुल ऑफिसकडे निघून गेला. त्याच्याकडून चावी घेऊन परत रूमवर. 10:30चा सुमार झालेला. आता किमान 4-1 तास हाताशी होते. त्यानं राहुलची रूम धुंडाळली. एक अश्लील मासिक आणि चित्रलेखाचे काही जुनाट अंक सापडले. शिवाय एक हरिपाठ राहुलच्या आईनं दिलेला असणार. रोज सकाळी हरिपाठ वाचत असलेल्या राहुलची कल्पना करून त्याला हसायलाच आलं. मग कॉटवर लोळत स्वाभाविकपणे त्याने आधी अश्लील मासिक वाचायला घेतलं. वाचता वाचता सर्वांग तापून उठलं. सगळ्या कथा सारख्याच. सगळीकडं अश्लील भाषेतला थोडासा अनुनय आणि लगेचच थेट पलंगावर धिंगाणा. अत्यंत थेट आणि चाळवणारी वर्णनं. वाचता वाचता इतका अनावर झालं की त्याला वाटलं आता बाथरूममध्ये जाऊन यावंच लागणार.
मग तो गेलाच. मोकळं होऊन बाहेर आला. आता अशा वेळी नेहमीच यायचे ते उपरती सदृश भाव आताही त्याच्या मनात भरभरून आले. त्यावर उतारा म्हणून मग त्यानं चित्रलेखाचे अंक चाळायला सुरुवात केली. एक बरा वाटलेला अंक वाचता वाचता झोप कधी लागली ते त्याला कळलंच नाही. उठला तेव्हा 3 वाजलेले होते आणि भूकही लागली होती. आता उरकावच म्हणून आळस झटकून राजा उठला. तोंड धुवून त्यानं मगाशी काढून ठेवलेला पॅन्ट शर्ट चढवला आणि शबनम गळ्यात अडकवून रूमला कुलूप लावून चावी शेजारच्या काकूंकडे ठेवून तो बाहेर पडला. रस्त्यावर येऊन मगाच्या हॉटेलात राईस प्लेट, वर एक कडकडीत चहा, मग बाहेर येऊन सिगरेट. मग तिथंच जरा वेळ रस्त्यावरच्या बायापोरी बघत बघत 4 वाजले तसा तो हल्ला. बालगंधर्वला यायला 4:30 पावणे 5 झाले होते. उद्घाटनाचे सत्र शेवटच्या टप्प्यात आलेलं. 10-1 मिनिटात संमेलनाध्यक्षांचं भाषण संपलंच आणि मग सत्रही संपलं. 5:30चा सुमार होता. आणखी बरोबर अर्ध्या तासात 6 वाजता कवी संमेलनाला सुरुवात होईल अशी उद्घोषणा झाली. राजा हॉलमधून बाहेर आला आणि मागच्या कॅन्टीनकडे आला. समोरच्याच टेबलावर त्याला तालुक्याचाच गावचा कवी मुकुंद बराडे दिसला. आपल्या ओळखीचं कुणी आहे हे पाहून त्याला जरा आनंद झाला. तेवढ्यात मुकुंदही त्याला पाहिलंच. अरे काय राजा भाऊ, वा वा, तुम्ही आहेत का इकडं? ह्या या, इकडे या. अशी दणदणीत हाक मारून त्यानं राजाला जवळच्या खुर्चीवर बसवलं. चहा पाणी झालं, पुन्हा सिगरेटी झाल्या आणि 2 जण हॉलमध्ये आले. 100-150 लोक खुर्च्यांवर बसलेले. त्यात 50-1 मुली, बायका, काही तरुण, स्वयंसेवक दिसणारे काही जण उगीचच इकडं तिकडं फिरत असलेले. हळूहळू आणखी 5-25 लोक आले. मग एकानं माईकचा ताबा घेऊन आता कवी संमेलनाला सुरुवात होत असून समस्त कवींनी हॉलमध्ये पुढच्या रांगांमध्ये बसून घ्यावे अशी सूचना केली. मग विंगेतून खादीधारी आमदार साहेब, संमेलनाचे अध्यक्ष आणि आणखी काही फुटकळ मंडळी आली आणि स्टेजवर थेट खुर्च्यांवर बसली. स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या त्यांनी व्यापून टाकल्या. आता कवी लोकांनी स्टेजवर कुठं बसायचं असा प्रश्न राजाच्या मनात आला. मग माईकवरच्या कार्यकर्त्यानं एकूण 28 कवी या संमेलनासाठी आलेले असून ज्यांचे ज्यांचे नाव पुकारले जाईल त्या त्या कवींनी स्टेजवर येऊन आपली कविता सादर करावी असे सांगून कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय कविवर्य अमुक अमुक यांनी कवी संमेलनाला सुरुवात करावी असे सांगितले. त्यावर आमदार साहेबांनी रागारागानं सदर उद्घोषकाकडे कटाक्ष टाकून स्वागताचं राहिलंय असं सुचवलं. तेव्हा घाईघाईत आमदार साहेबांच्या हातून अध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला आणि कवी संमेलनाच्या अध्यक्षांनी थोडेसे प्रस्तावनापर बोलून एकेका कवीचे नाव पुकारायला सुरुवात केली. पहिला कवी हा अगदीच कॉलेजातला पोरगा होता. सबब त्याने प्रेम कविता नाही सादर केली तरच नवल. आपल्या काल्पनिक प्रेयसीचे अत्यंत सुबक वर्णन करणारी आणि तिच्या विरहात आपण कसे रात्रंदिवस पळून निघत आहोत आणि तिला दुष्टेला याचे काहीच कसे वाटत नाही याचे त्याच्या स्वतःच्या दृष्टीने अत्यंत हृदयंगम वर्णन करणारी कविता सादर करून दमछाक झाल्यावर मग तो खाली आला. मग एक 60च्या आसपासचे कवी गृहस्थ त्यांचे नाव पुकारल्यावर स्टेजवर गेले आणि त्यांनी जग किती वाईट आहे पण त्यातही काही आशेची किरणं आहेत, आपण चांगुलपणावर विश्वास ठेवून राहावं, देवाला सगळ्यांची काळजी असते, असली काहीतरी कविता अत्यंत कंटाळवाण्या शैलीत सादर केली. मग एक बाई आल्या. त्यांनी लग्न लागल्यावर मुलगी पाठवण्याच्या वेळी बायका बायका मिळून विहिणी गातात ना, तसली काहीतरी रचना त्याच चालीवर गाऊन दाखवली. त्याला फमू शिंदे गावोगावी रात्रीच्या कवी संमेलनात सांगतात ती रात्र ही गाऊन काढण्यासाठीच असते. ही कोटी आठवली. एकूण चाललेल्या प्रकारानं राजाला मनातल्या मनात भयानक संताप येत होता. हे कवी संमेलन आहे की चेष्टा असा उद्वेग त्यानं मुकुंदला बोलूनही दाखवला. तेव्हा असल्या अनेक प्रसंगातून गेलेला मुकुंद म्हणाला, अरे ही असली पुढाऱ्यांनी आयोजित केलेली संमेलनं असलीच असतात बघ. आपण आपली कविता वाचून मानधनाच्या पाकिटाकडे लक्ष असू द्यावं.
ही काही साहित्य सेवा नसते. पुढारी लोकांना आपल्या मतदारसंघातल्या लोकांमधले स्वतःला रसिक, साहित्यप्रेमी वगैरे समजणारे जे मतदार असतात त्यांना खुश करण्यासाठी आणि स्वतःवरही रसिकतेचा आरोप करवून घेण्यासाठी अशा संमेलनांची अधूनमधून गरज भासत असते. त्यांची ती खाज आणि आपली ही खाज जिरवून घेण्यासाठी ते आयोजन करतात आणि आपल्यासारख्यांनी त्यात सामील व्हायचं असतं. एखाद दुसरा नामवंत कवी घ्यायचा आणि बाकी मग असली भरताडे गोळा करावी. नामवंतांच्या नावाखाली पब्लिक गोळा होतं, त्यामुळे त्याला जरासे भरघोस पैसे मोजून आणलेले असतात. आपल्यासारख्या थोडंफार नाव असलेल्या 4-6 जणांना 300 ते 500 किंवा फारच फार तर 1000 असं काहीही मनात येईल ते देतात आणि उरलेल्यांना ठसठशीत 0 रुपये मानधन दिलं जातं. म्हणजे येण्या जाण्याचा खर्चही स्वतःच करून फक्त आपली ही कविता वाचू दिली जाते यातच अमाप सुख होणारे हे लोक असतात. कार्यक्रम संपेल तेव्हा इथं अजिबात रेंगाळू नकोस. मंडळी पांगायच्या आत सावंतांना गाठायचं आणि पाकिट वसूल करायचं, हे लक्षात ठेव. मुकुंदच्या इतक्या सविस्तर विवेचनानंतर त्याचा कविता वाचनातला रसच संपून गेला असता. पण त्यानंतर एका कवीनं अत्यंत खोल उतरणारी कविता जास्तीत जास्त खोल उतरेल अशा शैलीत वाचून दाखवली आणि राजा एकदम सावरून बसला. लक्षपूर्वक ऐकू लागला. अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहणारी ही कविता त्याला आवडली. आणखी 2-3 कवी दमदार होते. स्वतः राजाची आणि मुकुंदची ही कविता चांगलीच झाली. आणखी 4-6 जण झाल्यावर मग 8:45-9च्या सुमारास कवी संमेलन संपलं. मुकुंदनं घाई करून राजाला उठवलं आणि तो घाईघाईनं सावंतांकडे गेला. नाईलाज झाल्यासारखा राजा त्याच्या मागून गेला. हे असं सावकाराच्या वसुलीसारखं मानधन वसूल करणं त्याला जरासं ओशाळवाणं वाटत होतं. तो गेला तोपर्यंत मुकुंदनं सावंतांना गाठलं होतं. सावंतांनी छान झाले तुमच्या दोघांच्याही कविता, अभिनंदन असं म्हणून दोघांशी हात मिळवले. आता ते पुढं सरकणार तेवढ्यात मुकुंद म्हणाला, आम्ही निघावं म्हणत होतो, ते तेवढं जरा आमचं. सावंतांच्या काय ते लक्षात आलं. त्यांनी लगेच आमदार साहेबांच्या एका उजव्या हाताला खुणावलं आणि साहेबांच्या सह्या घेऊन त्यांना पाकिटं द्या, वाउचरं तयार आहेत त्यांची, असं सांगितलं. मुकुंद लगेच साहेबांच्या उजव्या हाताच्या मागे गेला. मागोमाग राजाही. जाण्यापूर्वी त्यानं सावंतांचे आभार मानले. त्यांनी पाठीवर थाप टाकली आणि भेटूयात असं म्हणून ते घाईघाईनं निघून गेले. पुढच्या 10 मिनिटात पाकिटं हातात पडली आणि राजा आणि मुकुंद परत कॅन्टीनकडे गेले. तिथे 2-3 टेबलांवर आता मघाचे 6-7 कवी बसलेले होते. त्यातल्या 2 स्त्रिया होत्या. म्हणजे मघाशी विहिडी सदृश कविता म्हणणाऱ्या प्रौढ कवयित्री आणि स्त्रियांच्या चिरंतन दुःखांबद्दल बराचसा टिपिकल आक्रोश आणि थोडासा साचेबद्ध विद्रोह अशी कविता वाचलेली एक तरुणी. त्यांच्या समोरच्या बाजूला बसून 2 कवी त्यांच्याशी गप्पा मारत होते. दोघांचेही लक्ष अर्थातच तरुण कवयित्रीकडे अधिक होते. तीही माना वेळावून त्यांच्याशी बोलत असल्यामुळे समोरच्या दोन्ही कवींच्या आतला पारंपरिक नर जागा होऊन तिला जास्तीत जास्त आकृष्ट करता येईल अशा पद्धतीनं ते दोघं संवाद चालू ठेवत होते. प्रौढा स्वतःही बोलत होतीच, पण तिच्याकडे कोणी फारसे गंभीरपणे पाहतच नव्हते. कुणाकडे लक्ष न देता बाजूच्या रिकाम्या टेबलावर राजा आणि मुकुंद बसले. तर झालं काय की माना वेळावत बोलणाऱ्या तरुण कवयित्रीचं लक्ष अचानक यांच्याकडे गेलं आणि ती समोरच्या कवींना एक्सक्यूज मी असं लाडीकपणे म्हणून एकदम यांच्या टेबलावर आली आणि नमस्कार करत समोरच्या खुर्चीवर बसली. मी देवयानी, मघाशी तुमची कविता मला फार आवडली असं राजाला म्हणत मुकुंदकडे वळून ती म्हणाली, आणि तुमचीही छानच. एकतर ती बरीच सुंदर होती आणि त्यात तिनं तारीफ केली, त्यामुळे दोघंही आनंदून गेले. राजानं तुमची ही कविता छान होती, मला आवडली असं सांगितलं तेव्हा तीही आनंदून गेली आणि तिने पुन्हा माना वेळावायला सुरुवात केली. तेव्हा मुकुंद एकदमच उत्साहात आला. त्याने तिच्या कवितेची अतोनात तारीफ करायला सुरुवात केली. राजाला खरं म्हणजे मुदलातली तिची कविताच आता आठवत नव्हती, पण ती मुलगी प्रेक्षणीय असल्यामुळे तिच्या चेहऱ्याकडं आणि त्यावरच्या विभ्रमांकडे तो पाहत बसला. मग यांची ही चर्चा चालू असताना बाजूच्या टेबलावर बसलेले मूळ कवी आणि ती प्रौढ कवयित्री
आपल्या खुर्च्या उचलून यांच्याजवळ आले. मग आणखी एका टेबलावरचे एक प्रौढ कवीही आले. त्यात मगाशी दमदार कविता वाचलेलाही एक होता. 5-15 मिनिटं एकमेकांच्या कवितांची तारीफ करण्यात गेली. मग दमदार कवी अचानक राजाकडे वळला. तुम्ही बोलत का नाही फारसं? मी ऐकतोय, तुम्ही बोला. आम्हाला ऐकण्याची संधी फारशी मिळत नाही ना. म्हणजे काय? म्हणजे असं की कवितांवर वगैरे कोणी बोलत असताना ऐकण्याची संधी. आमच्याकडे असं काही वातावरणच नाही. हे म्हणजे काहीतरीच. मी इकडे या टेबलवर का आलो माहितीये? अहो, तुमच्या कविता मला आवडतात. वा, कुठं वाचल्या? अनुष्टुपमध्ये, प्रतिष्ठानमध्ये आणि जानेवारीच्या दर्शनमध्येही. खूपच चांगलं लिहिता तुम्ही. राजा हसला. आजवर फार तर 4-6 वेळा त्याच्या कविता इथे तिथे छापून आल्या होत्या. बाकी असल्या संमेलनांमधून सहभाग घ्यायच्या वेळा त्याच्यावर जवळजवळ कधी आल्याच नव्हत्या. साहित्य परिषदेची तालुका शाखा जे उपक्रम घ्यायची त्यात अधूनमधून सवडीनुसार तो आणि नारायण सहभागी व्हायचे. तिथे तिथल्या लोकांशी फारशा चर्चा बिर्चा व्हायच्या नाहीत. त्या वेळचा तासा दीड तासाचा कार्यक्रम संपला की लोक उठायचे आणि बाहेर येऊन चहा पीत, तंबाखू चोळत गैरहजर लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायचे. राजाला त्यात रस नसायचा आणि गावाकडे परतायची घाईही असायची. आणि मुळात राजा त्या लोकांच्याही खिसगणतीत नसायचा. एकूण साहित्य चर्चा हा प्रकार तिकडे संभवतच नव्हता. नाही म्हणायला 1-2 जण होते, त्यांना गंभीर साहित्यात रस होता, पण ते एकमेकांमध्येच रमायचे आणि नव्या जुन्या पुस्तकांबद्दल आपसात चर्चा करत निघून जायचे. एकूण आनंदच होता. लहानपणी देवळात रामायण लागायचं. ते घर जवळ असल्यानं ऐकू यायचंच. रात्री देवळात पोथी असायची. तिथं तर 4थी-5वीत असल्यापासून राजाला पोथी वाचायला बसवलं जायचं आणि तो वाचेल त्या ओळीचा रामूनाना सुतार खास स्वतःच्या भाषेत दणकेबाज अर्थ सांगायचा. एवढासा पोरगा पोथी वाचतो याचं तेव्हा गावात फार कौतुक व्हायचं. हळूहळू रामूनानाच्या रसाळ शैलीतली कथा राजालाही आवडू लागली. एकदा शेजारच्या आबाच्या घरी कशाला तरी गेलेला असताना त्यांच्या बैठकीतली देवळी त्याला नवनाथ कथासार हा ग्रंथ दिसला. त्याने सहज म्हणून तो उघडला आणि त्यातल्या अद्भुत गोष्टींना तो भारावूनच गेला. त्याने आबांकडून तो ग्रंथ घरी नेला आणि 8 दिवसात झपाटल्यासारखा वाचून काढला. वाचनाशी त्याचं कायमचं नातच जडलं. पुढे शाळेतली बालभारती, कुमार भारती ही पुस्तकं त्याची कायमचीच लाडकी होऊन गेली. मिळतील ती पुस्तकं वाचून काढण्याचं वेळ हळूहळू पक्क रुजलं. पण गावात फारसं काही वाचायला मिळायचंच नाही. 10वी नंतर तालुक्याच्या कॉलेजात गेल्यावर मात्र कॉलेजच्या लायब्ररीतून तो भन्नाट वाचत गेला. चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतोच या न्यायानं हळूहळू लिहितही गेला. कॉलेजच्या वार्षिकांकात पहिल्यांदा कविता छापून आली तेव्हा त्याला, आईला आणि अण्णांनाही फार आनंद झाला होता. आईला वाचता येत नव्हतंच, पण तरीही तिनं कितीतरी वेळा राजानं दाखवलेलं पान उघडून त्याच्या कवितेकडे डोळे भरून पाहिलेलं त्यानं पाहिलं होतं. दिवसेंदिवस आतबट्ट्यात चाललेल्या शेतीमुळं त्याच्या 12वी नंतर त्यानं वावरात जरा जास्त लक्ष घालावं असा अण्णांचा कल दिसू लागला. त्यानं जमतील तेवढे आढेवेढे घेऊन पाहिले, पण अण्णा ऐकत नव्हते. तरीही जमेल तसं कॉलेजात जात आणि जमेल तेवढं वावरात जास्त झोंबी घेत राजानं नेटानं BA कंप्लीट केलं. पुढं मराठीत MA केलं आणि आणखी जोर लावून BEd केलं. आणि त्यानंतर आजवर मागची 4 वर्ष MA मराठी विथ BEd या भुक्कड पदवीचा अपरिहार्य परिणाम म्हणून तो बेकार या विशेषणाचा धनी झाला. शिक्षकाच्या नोकरीचा भाव किमान 10 लाखांवर आणि प्राध्यापकाचा कमीत कमी 20-25 लाखांवर गेलेला होता. त्यामुळे शाळेत किंवा कॉलेजातही मास्तर होणं ही गोष्ट आता बाप जन्मी आपल्या नशिबी येणं नाही हे समजून घेऊन राजा वावरात जास्त लक्ष घालू लागला. वावरात रखडत असतानाही साहित्याचा किडा मात्र गप्प राहू द्यायचा नाही. रात्री दुपारी वेळ मिळेल तसा तो काही बाई खरडायचाच. एकदा एका वाङ्मयीन मासिकाचा पत्ता असलेला एक रद्दीतला कागद त्याच्या हाती कुठूनसा आला आणि कुठल्याशा उर्मीनं त्यानं 3 कविता त्या पत्त्यावर पाठवून दिल्या. त्या पुढच्या अंकात छापून आल्या हे त्याला अंक मिळाला तेव्हा कळलं.
पुढे अधूनमधून इकडे तिकडे कविता पाठवतच राहिला. बहुतेक वेळा त्या छापून आल्या, त्यामुळे वाङ्मयीन नियतकालिक वाचणाऱ्या लोकांना त्याचं नाव माहीत झालं. तरीही जाहीर कविता वाचनाला वगैरे जाण्याचे प्रसंग कधी त्याच्यावर आले नव्हते. तालुका शाखेत काही वेळा त्यानं आपल्या कविता वाचल्या होत्या. आपल्याला सादरीकरणाचे अंग नाही ही गोष्ट त्याला तिथेच लक्षात आली. त्यामुळे कुठल्या संमेलनात तोही कधी गेला नाही. आजचा हा पुण्याचा पहिलाच प्रसंग. आज इथे दमदार कवीनं तुमच्या कविता आवडतात हे सांगितल्यावर त्याला बराच आनंद झाला. मग चर्चा हल्लीच्या कवितेवर आणि कवितेमागच्या प्रयोजनावर आली. कविता हा एक गंभीर साहित्य प्रकार आहे हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक कविता लिहिताना कुणी फारसं दिसत नाही. तुमच्या कविता मला आवडल्या कारण त्या कुठल्याही अभिनिवेश न बाळगता लिहिलेल्या आहेत असं मला वाटलं. अभिनिवेश? म्हणजे कसलीही पक्की गृहीतकं मनाशी न बाळगता लिहिलेल्या आहेत. सामान्यपणे तुमच्यासारखे ग्रामीण भागातले कवी महानोर वगैरेंचं अनुकरण करून रोमॅन्टिक, निसर्गवादी किंवा शेतीची दुःख किंवा खेड्यातल्या हरवलेल्या ग्रामजीवनाबद्दलचे उफराटा प्रवास करणारे गहिवर कवितेमधून प्रकट करताना दिसतात. हे तुमच्या कवितेत फारसं आढळत नाही. पण माझ्या कवितेत मी खेड्यातलं जग मांडत आलोय. असेल, ते नैसर्गिकही आहे. पण तरीही मला वाटतं की तुमच्या कवितेत रूढ ग्रामीण कवितेचं अनुकरण नाहीच आहे. खरं सांगू, मला वाटतं की कवितेनं जगण्यातले ताण उलगडायला हवेत. प्रेम, आकस, दुःख, वेदना, आपुलकी अशा सार्वत्रिक भावनांच्या पलीकडे जाऊन आपल्या भोवतालात निर्माण होणारे वेगळे ताण मांडू, सोडवू पाहायला हवं. उदाहरणार्थ उदाहरणार्थ अत्यंत आक्रमक बाजारीकरणानं, मागच्या काही वर्षातल्या हवामानातल्या, ऋतुचक्रातल्या अत्यंत विषम आणि अनियमित बदलांमुळं, जग मुठीत आणून देणाऱ्या मोबाईलमुळं, डिशमधल्या शेकडो चॅनलांमधून खेड्यातल्या बारक्या जगात घरोघर हिंस्रपणे घुसलेल्या बिभत्सपणामुळे जे नवे ताण निर्माण होत आहेत ना, ते माझ्या कवितेनं मांडायला हवेत. अच्छा, म्हणजे हळुवार भावनांचं प्रकटीकरण करणारी कविता लिहूच नाही कोणी, बरोबर? असं माझं मत नाही. प्रेमासारख्या हळुवार भावना असतील किंवा आणखी अशाच कुठल्या भावना असतील, त्यातले ताण असतील किंवा त्यातली उत्कटता असेल, ज्यांना हे तीव्रतेनं जाणवतं त्यांनी ते जरूर लिहावं. अगदी रंजनवादी लिहिण्यालाही माझा आक्षेप नाही. पण मला असं तीव्रतेनं वाटतं की हे माझे विषय नाही. का हे तुमचे विषय का नसावेत? माणूस म्हणून, त्याहीपेक्षा एक तरुण म्हणून तुम्हाला प्रेमभावना व्यक्त करण्याची गरज का वाटत नाही? प्रौढ कवयित्रीनं प्रथमच चर्चेत भाग घेत हा प्रश्न विचारला. तरुण कवयित्रीही आता माना वेळावणं बंद करून स्थिर नजरेनं राजाकडे पाहत होती. प्रौढ कवी गंभीरपणे सगळं ऐकत होते. त्यांना काही बोलायचंय असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. ते काही बोलतील म्हणून राजानं त्यांच्याकडे पाहिलं, पण ते बोलले नाही. नक्की वाटतं. क्षणभर थांबून राजा म्हणाला, पण मला माझी प्रेमभावना साहित्यातून व्यक्त करावी असं प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्या भोवतालात मी जन्मलो, वाढलो आणि आता उरलेलं आयुष्यही मला कदाचित काढायचं आहे, त्या भोवतालात हे प्रेमभावना वगैरे सामाजिक दृष्ट्या फारच गैरलागू आहे. म्हणजे नैसर्गिकपणे प्रेमभावना असतेच, वयाच्या एका टप्प्यावर ती अत्यंत प्रभावी देखील असते, पण ते वैश्विकच आहे. त्या पलीकडे माझं जग, तिथले प्रश्न आणि त्या सकटचं तिथलं जगणं हे फार वेगळ्या मितींवर चालतं. प्रेमापेक्षा भाकरीच्या प्रश्नांची काही सोडवणूक होऊ शकेल, किमान त्या मूलभूत प्रश्नांकडे कुणाचं लक्ष वेधलं जाईल असं काही करणं, लिहिणं मला अधिक महत्वाचं वाटतं. साहित्य निर्मितीच्या प्रेरणांमध्ये हे कुठं बसतं की नाही हे मला माहीत नाही, पण त्या दृष्टीनं पाहिल्यास हे कदाचित चुकीचंही असू शकेल. हा फारच एकारलेला दृष्टिकोन झाला असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, आपलं जगणं फक्त भाकरी भोवतीच केंद्रित झालेलं असतं आणि तो प्रश्न सुटला की मगच आपण नैसर्गिक भावनांकडे, सौंदर्याकडे, कलेकडे पाहिलं पाहिजे असा याचा अर्थ होत नाही का? अजिबातच नाही. भाकरी भोवतीच जगणं केंद्रित झालेलं असतं आणि तो प्रश्न सुटला तरच इतर गोष्टी कराव्यात असं मी म्हणणार नाही. 2 दिवसांचा उपाशी माणूस सुंदर स्त्री समोरून जात असेल तर क्षणभर का होईना
भूक विसरून तिच्याकडे पाहत तिच्या प्राप्तीची अपेक्षा नक्की करेल. सुंदर गाणं ऐकू येत असेल तर भाकरी विसरून त्याचं मन त्या गाण्यात गुंतेल. पण हेच उदाहरण पुढे चालवलं तर 4 किंवा 6 दिवस उपाशी असलेला माणूस समोर अप्सरा येऊन उभी राहिली तरी तिच्याकडे बघणार नाही. त्याच्यात ते त्राणच असणार नाही. त्याच्या मना मेंदूच्या समग्र अवकाशाला फक्त भाकरीनेच व्यापलेलं असेल. राजा थांबला. त्याने सगळ्यांकडे नजर फिरवली. कुणीही काही बोललं नाही. मग त्यानं पुढे चालू ठेवलं. उदाहरण म्हणून चर्चेत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचा विषय घ्या. मागच्या 3 वर्षात एकट्या आमच्या जिल्ह्यात अंदाजे 200 शेतकऱ्यांनी गळ्यात दोर अडकवून मरून जाणं पसंत केलं. हे माझे भाऊबंद स्वतःचा जीव एवढा कवडीमोल का समजतात आणि जीव संपवणं हाच त्यांना सगळ्या प्रश्नांवरचा उपाय का वाटतो हे समजून घेणं, त्यांनी जिवंत राहून विपरीताशी लढावं यासाठी काही करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अर्थात कुणाचे प्रश्न प्रत्येक जागी स्वतः जाऊन सोडवणं हे माझ्या कुवतीबाहेरचं आहे. पण त्या प्रश्नांना माझ्या कवितेतून शक्य तेवढं चव्हाट्यावर आणणं मला शक्य आहे. हे सगळं सोडून मी हळव्या किंवा उद्दीपक प्रेमकविता लिहू लागलो तर ती माझ्या कुणब्याच्या वंशाशी केलेली बेईमानी ठरेल. क्या बात आहे राजा, तू कविता लिहिताना एवढा विचार करतोस हे मला तिकडं गावाकडं कोणी सांगितलं असतं तर मला खरंच वाटलं नसतं. हायला, आपण केवढं गृहीत धरलेलं असतं ना एखाद्याला. हे एवढंच आहे असं नाही मुकुंद. तुला माहितीये, आपल्या खेड्यातल्या बायकांचं जग हा आणखी जळजळीत वेदनांचा प्रदेश आहे. बाहेरचं जग कितीही सुधारलं तरी बायका, मग त्या खेड्यातल्या असू दे की शहरातल्या, अडाणी असू दे की चांगली नोकरी करणाऱ्या, बायकांच्या जगण्याला अर्थ देण्याच्या बाबतीत आपण सर्वार्थानं अपयशी ठरलेलो आहोत. बायकांच्या व्यथा ह्या निव्वळ मुकाट वेदनांच्या गाथा असतात. त्यांची दुःख सांगायला कुणाचीही कविता अपुरीच पडावी. आणि एकमेकांना गृहीत धरण्याबाबत म्हणशील तर ते बरोबरच आहे. खरं सांगायचं तर मलाही तिकडे असं कोणी विचारलं असतं ना तर कदाचित हे असं सगळं मी बोलूच शकलो नसतो. इथे मला हे सुचलं एवढंच. सुचलं म्हणणे फारसं खरं नाही. हे मूलभूतपणे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. आपल्या भुकांची तीव्रता कमी जास्त असते फक्त. म्हणून कोणी हळवी निसर्ग कविता लिहितो आणि कोणी भाकरीच्या प्रश्नाभोवती केंद्रित होतो. हे फार वेगळं आहे. हे फार ग्रेट आहे. मी तर पहिल्यांदाच असं काही ऐकते. ती सुंदर कवयित्री म्हणाली. मला वाटायला लागले की आजवर मी अगदीच काहीतरी लिहित गेले. नाही नाही, राजा म्हणाला. असं नाही. तुम्ही जे काही लिहित असणार तेही महत्वाचंच आहे ना. हे मी तुम्ही समोर आहात म्हणून म्हणतोय असं नाही. तुम्ही तुमचं जग कवितेतून मांडत असाल तर त्यात गैर काहीच नाही. माझं जग वेगळं म्हणून मी वेगळं बोलतो. सगळ्यांची जगं सारखी असती तर एकच कविता किंवा एकच कादंबरी सगळ्यांचीच झाली असती. आपण लिहितो ते सगळेच प्रवाह साहित्याला समृद्धच करत असतात. मला तुमचा नंबर द्याल का? मला आवडेल तुमच्याशी पुन्हा चर्चा करायला. राजाने नंबर सांगितला. तो सगळ्यांनीच लिहून घेतला. त्यांचेही नंबर राजाने सेव्ह करून घेतले. आणि मग त्याच्या लक्षात आलं की बोलण्यात फारच वेळ गेलाय. 10 वाजले होते. आसपासचे इतर कवी लोक केव्हाच पांगले होते. आपणही आता निघायलाच हवे हे त्याच्या लक्षात आलं. रात्री 10:30-11ची गाडी पकडली तरच उद्या पहाटे तालुक्याला आणि सकाळी गावात पोचणं शक्य होतं. अण्णांची बोलणी खाऊन 10-11 पर्यंत वावरात जाणं आवश्यकच होतं. नेमक्या या क्षणी वावराचे विचार मनात असतानाच त्याचा फोन वाजला. त्यानं पाहिलं नारायणचा कॉल होता. त्यानं कॉल रिसीव्ह केला. नारायणनं कार्यक्रम कसा झाला हे विचारण्यासाठी कॉल केला असणार हे त्याच्या लक्षात आलं. बोल नारायण, तो उत्साहात म्हणाला. पलीकडून नारायण बोलला आणि राजाच्या काळजात सणकन कळ आली. चेहरा दगडी झाला. श्वास एकाएकी फुलला. त्यानं ओठांचा कोपरा दाताखाली करकचून आवळून धरला. त्याच्या मस्तकावरची शीर टरारून फुगली. मुकुंद स्तंभित होऊन त्याच्याकडे पाहतच होता. मी पोचतोय सकाळी. तू अण्णांकडे लक्ष ठेव.
काही भलतं सलतं होऊ देऊ नको. असं म्हणून त्यानं कॉल डिस्कनेक्ट केला. कुणाशी काही न बोलता तो उठला. पायाशी ठेवलेली शबनम गळ्यात अडकवली आणि तो निघालाच. ते प्रौढ कवी, त्या प्रौढ कवयित्री आणि ती सुंदर कवयित्री चकित होऊन त्याच्याकडे बघत असताना झपाझप पावलं टाकून मुकुंदानं राजाला गाठलं. त्याच्या खांद्यावर बळकटपणे हात ठेवला आणि त्याला थांबवलं. काय झालं राजा? अरे का निघालास असा एकाएकी? काय झालंय गावाकडं? अरे सांग यार, काय झालंय नेमकं? आमचं वावरातलं 2 एकरातलं काढून ठेवलेलं सोयाबीन भावकीतल्या एकानं पेटवून दिलं मगाशी. 1-2 दिवसात मळायचंच होतं. जळून गेलं सगळं. प्रयत्नपूर्वक आवाज स्थिर राखत राजा म्हणाला आणि सावकाश वळून थकली पावलं टाकत चालत राहिला. कथेचं नाव आहे पाषाण चित्र. लेखिका रेखा बैजल. अखेरच्या तोड्यावर एक गिरकी घेऊन तिनं आपलं नृत्य संपवलं. टपोऱ्या फुलावर दवबिंदू जमावेत तसे तिच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू तरारून आले होते. नाकपुड्या श्वासानं उचलल्या होत्या. चेहरा आरक्त झाला होता. कमरेशी बांधलेल्या ओढणीनं तिनं आपला घाम हळूवार टिपला. तिनं आचार्यांकडे पाहिलं. आचार्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती चमकली. पायातले घुंगरू न सोडता ती धावत आचार्यांजवळ गेली. त्यांचे पाय तिने पकडले. आचार्य, काय चुकलं? आशंकेनं तिचं मन थरारलं. आचार्य, सांगा ना, काय चुकलं? तिचं शरीर आचार्यांच्या पायावर वाकलं. तेही विलक्षण कमनीयतेनं. नृत्य तिच्या अंगांगात भिनलं होतं. शरीराची प्रत्येक पेशी एवढी नृत्यमय झाली होती की तिची प्रत्येक हालचाल नृत्यमय असायची. परमेश्वर एखाद्या शरीराला नृत्य बहाल करतो, पण तिला पाहून असं वाटतं की प्रथम नृत्याचा एक सुंदर आविष्कार परमेश्वरानं निर्माण केला आणि त्याला हे शरीर दिलं. आपण केवळ नृत्यासाठी आहोत ही तिची भावना होती. तिच्या जगण्याचे सारे उद्देश नृत्याभोवती गोळा झाले होते. म्हणूनच जेव्हा आचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा ती घाबरली. असं काय चुकलं आपलं? कन्ये, उठ, इथे बस. नाही आचार्य, ते स्थान आपलं. आता तुझं आणि माझं वेगळं स्थान राहिलं नाही देवी. तू माझ्या बरोबरीची झालीस. तुला स्थान आता हेच. माझ्याजवळ जे काही शिकवण्यासारखं होतं ते सगळं संपलं. नाही आचार्य, असं कसं म्हणता? आपणच म्हणत होता की गंगेचा अनिरुद्ध प्रवाह वाहत राहावा तशी ही कला आहे, हिला अंत नाही. खरंय, पण ते सामान्यांसाठी. तू साक्षात नृत्य आहेस पोरी. तू साक्षात नृत्य आहेस पोरी. सर्व आचार्यांमध्ये मी श्रेष्ठ, पण आज तू सारं माझ्याकडून शिकून घेतलंयस. तुझ्यातलं नृत्य मी जाणलं, म्हणून सारे शिष्य मी दूर सारले. नृत्य शाळेत तुझ्या बरोबर स्वतःला कोंडून घेतले. मी वृद्ध आहे, पण तुझी तपस्या फार मोठी आहे. बाहेरच्या जगाशी काही संबंधही न ठेवता तू हे कलामृत माझ्या जवळून घेत राहिलीस. हाती फुलं घेतली की सुकतात, पण तीच फुलं सकाळच्या किरणांच्या हाती गेली की उमलतात, खुलतात. तू अंगच्या गुणांनी नृत्य असंच बहाराला आणलंस. तुझ्यासारखी शिष्या मिळणं हे माझं परम भाग्य. नाही आचार्य, ती संकोचली. देवी, तुझ्या एवढी नृत्य निपुण जगात दुसरी कुणी नाही. तू परिपूर्ण आहेस. आणि या शब्दासरशी तिच्या मनात वादळ उठलं. मी परिपूर्ण आहे? खरंच? मग तरीही मला हे अपुरेपण का जाणवतं? परिपूर्णता स्वतःला जाणवत असते असं म्हणतात ना. मग आज आचार्यांनी सांगेपर्यंत परिपूर्णता मला का नाही जाणवली? आचार्य, मला हे सारं अपूर्ण वाटतंय आणखी काही शिकायचंय. मी वेगानं गिरक्या घेते तेव्हा जाणवतं ही गती पुरेशी नाही. असं वाटतं नृत्य केल्यावर शरीर थकून जावं,
पेशी पेशी सुन्न व्हावी, पण एवढं भारले पण येत नाही. सर्व मुद्रा केल्या तरी मन आसावलेलंच असतं. परिपूर्णता अशी असते का? आचार्य, ज्याची गोडी सांगून कळणार नाही आणि कळल्या वाचून राहणार नाही, अशी जर परिपूर्णता असेल तर मला ती मिळाली नाही. मला ती मिळाली नाही आचार्य. आचार्यांनी एक सुस्कारा सोडला. तिच्या पाठीवरचा त्यांचा हात थरथरला. बोरी, परिपूर्ण असूनही अपूर्णतेच्या जाणीवेनं जळत राहणं यासारखा शाप नाही. तू हे वेड डोक्यातून काढ. कसं काढू? नृत्याची अशी तहान लागलीये मला की तहान भागली नाही तर मी तडफडून मरून जाईल. आचार्य, मला नृत्य हवंय, आणखी हवंय. आचार्य खिन्न झाले. देवी, ही भीती होतीच मला, कारण हे नृत्य परिपूर्ण नाही. कोणतं नृत्य परिपूर्ण आहे? शिकवाल मला? देवी, देवी नको विचारूस. परिपूर्णतेत सुख असतंच असं नाही ग. तू सर्वश्रेष्ठ आहेस, हे सुख काय कमी आहे? नाही, मला खोटं समाधान नकोय आचार्य. परिपूर्णतेत सुख नसेल पण समाधान तर असेल ना? सांगा आचार्य, कुठे आहे ते परिपूर्ण नृत्य? मी शिकणार. तुझा हट्टच आहे देवी तर सांगतो. इथून कित्येक कोस दूर एक स्थान आहे, जे कुणालाही माहिती असणं शक्य नाही. तिथे लेणी आहेत. त्या लेण्यांमध्ये हे परिपूर्ण नृत्य कोरलंय. काय? लेण्यांमध्ये? होय, नृत्याचा परिपूर्ण आविष्कार त्या लेण्यांमध्ये झालाय. तिथली प्रत्येक मूर्ती एवढी लयबद्ध चितारली म्हणतात. म्हणजे आपण नाही पाहिलीत ती शिल्प? नाही. आणि आणि तू ही ती जिद्द सोडून दे. जीवाशी खेळ करू नकोस. आचार्य, माझा जीव आहेच नृत्यासाठी. त्यासाठी मी जगतीये. नृत्यासाठी या जीवाशी वाटेल तो खेळ खेळीन मी. ठीक आहे बेटा, तुला हवंच आहे ते ठिकाण. माझ्याजवळ त्याचा मार्ग रेखित केलाय. हे बघ. आचार्यांनी एका जुन्या संदुकीतून एक पासोडी काढली. त्या पासोडीवर तो मार्ग रेखित केला होता. आचार्य तिला समजावून सांगू लागले. आचार्य, मी जाणार तिथे, ती निश्चयानं म्हणाली. देवी, देवी माझी विनंती आहे तुला, तू अजूनही हा हट्ट सोडून दे. नाही आचार्य, आपण मला अडवू नये. आपली शिष्या परिपूर्ण नृत्यांगना व्हावी असं नाही वाटत आपल्याला. मला आपण आशीर्वाद द्यावा. ती वाकली. डोळ्यातले अश्रू पुसून आचार्यांनी आपला कृश हात उचलला. देवी, देवी सांभाळ मला. कलंडणाऱ्या आचार्यांना तिनं सावरलं आणि निजवलं. आचार्य, काय झालं? माझ्या कलेचं संक्रमण तुझ्यात झालंय. देवी, देवी मी संपलो. पण पण बेटा अजूनही नाही नाही, अडवू नका. अपूर्णतेतच मानव्य असतं एवढं लक्षात असू दे. विचार करून पाऊल उचल. माझे आशीर्वाद आहेत. बोलता बोलता आचार्यांची मान कलंडली. त्यांना बरंच काही सांगायचं होतं, पण ते मिटल्या ओठात दडलं. आचार्यांचे पाय तिच्या अश्रूंनी भिजू लागले. रानावनातून वाट काढीत, अडीअडचणींना तोंड देत, ऊन पाऊस अंगावर झेलत ती प्रवास करत होती. कधी कधी ती धावत होती, कधी थकल्या पायांनी चालत होती. पण तिच्या हालचालीतील सहज नृत्यमयता पाहून झाडंही स्तब्ध होत होती. अखेर ती त्या लेण्यांच्या तोंडाशी येऊन पोचली. ती जागा गर्द झाडीत लपली होती. अशा झाडांच्या गर्दीत एका विस्तीर्ण पटांगणात एवढा भव्य सभामंडप असेल असं कुणालाही वाटलं नसतं. सभामंडपाच्या पायऱ्याशी ती आली. ते तिचं ध्येयच होतं. एवढ्या दिवसांचा ध्यास होता. मानसिक आणि शारीरिक थकव्यानी ती त्या पायऱ्यांशीच कोसळली. ती शुद्धीवर आली ती पाण्याच्या सपकाऱ्यांनी. एक वृद्धा तिच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा हबका मारत होती. तुम्ही कोण? तिनं उठत विचारलं. पाणी पी, थंड आहे.
वृद्धेच्या शब्दामध्ये काहीही न सांगण्याचा मनोदय स्पष्ट होता. तुम्ही इथे कशा? मी इथेच असते. नाव काय तुझं? देवी. देवी. देवी इकडे तिकडे पाहू लागली. लेण्यांच्या प्रवेशद्वाराशीच ठिकठिकाणी जाळी झाली होती. आजूबाजूच्या झाडांचा पाचोळा विषण्णपणे आवारात पडला होता. देवी ताडकन उठली. किती घाण झालीये, साफ करायला हवंय सारं. येता तुम्ही मदतीला? नाही देवी, मी त्या मंदिरात नाही येऊ शकत. तुला काही लागलं तर मी मदत करीन. ती बघ माझी झोपडी. आणि तिच्या कसल्याही म्हणण्याची वाट न पाहता ती वृद्धा झोपडीकडे चालू लागली. संभाषणाचे मार्गच तिथे खुंटले. तिनं आपल्या अंगावरची ओढणी काढली आणि ती लेणी साफ करू लागली. सारी कोळिष्टिके काढून झाली. झाडायला फांद्या जमा कराव्यात म्हणून ती बाहेर आली. तो प्रवेशद्वाराशीच ताज्या हिरव्या फांद्यांचा झाडू होता. तिनं एक दृष्टिक्षेप झोपडीकडे टाकला आणि झाडू घेऊन ती आत गेली. दिवस अंधारून आला तरी तिची स्वच्छता चालूच होती. हळूहळू अंधार सारं वस्तुमान गिळू लागला. ती वृद्धेच्या झोपडीपाशी आली. तिची वाटच पाहत असल्यासारखी वृद्धा पटकन बाहेर आली. तिच्या हातात दिवा होता. दिवा हवाय ना? घे. पण तुमच्या झोपडीत? डोळे मिटले की अंधार काय उजेड काय सारं सारखंच वाटतं. माझं तर मनच मिटलंय. जेवायची काळजी करू नको. हे रान तुझ्यासारख्या कलावंतांना नेहमीच फळं देतं. मीही तुला 2 घास आणून देत जाईल. थांब हा. ती पुन्हा काळोखात शिरली. हातात पानांमध्ये बांधलेलं काही घेऊन आली. हे घे आजचं जेवण. आणि मग देवीच्या कसल्याही बोलण्याची वाट न पाहता ती पुन्हा अंधारमय झाली. देवीला काही विचारावंसं वाटलं. अहो बाई, माझी झोपायची वेळ झाली आहे. मलाही झोप येते श्रमानी, पण थोडा वेळ द्या ना. देवी काहीशी रागानं म्हणाली. नाईलाज झाल्याप्रमाणे ती वृद्धा बाहेर आली. काय? हे कंकण घ्या, माझ्या जेवणाचा मोबदला. सोन्या चांदीचा व्यवहार मी इथे कोणाशी करू? झाडाझुडपांना हा व्यवहार कळत नाही. पुढे कधी कामाला येईल? देवी, मला आहे भूतकाळ, त्यावर मी जगते. आणि ती पानं पाहिलीस तशीच एक दिवस मी गळून पडणार, कुजून अखेर मातीत मिळणार. या खेरीज आणखी काही नाही. आणि हो, तू ते अन्नपात्र सभागृहाच्या बाहेर ठेव. का? तुम्ही सभागृहाच्या आत येत नाहीत? नाही देवी. देवी, तुला नृत्य शिकायचंय ना? मग प्रश्न विचारू नकोस. ठीक आहे. सकाळ झाली. सूर्याचे सोनेरी किरण त्या पूर्वाभिमुख लेण्यांवर आले आणि आपल्या सोनेरी किरण जलाने त्या शिल्पांना आंघोळ घालू लागले. देवी चकित होऊन पाहत राहिली. केवढा हा नेत्रदीपक नृत्याविष्कार होता तो. ज्या मुद्रा तिनं कधीही पाहिल्या नव्हत्या त्या तिथे अवतरल्या होत्या. प्रत्येक शिल्पात विविधता होती, विलक्षण गतिमानता होती. साऱ्या सभामंडपात ती फिरत होती. केवळ हस्तमुद्रांचेच केवढे प्रकार. कुठे हळुवारपणे दुमडलेली तर्जनी, कुठे कमलकलीप्रमाणे ताठ अंगठा, भ्रुकुटीचे किती तऱ्हेचे नर्तन. कधी आश्चर्यानं उचललेली भ्रुकुटी, तर कधी तिरस्कृततेने केवळ टोकाकडून वर उचलली गेलेली भ्रुकुटी. सारं ती मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. जमेल का हे आपल्याला? जमेल सारं? ती पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत होती. केवढीही गतिमानता, नर्तकीचा हा उचललेला पाय ती केव्हाही खाली टेकवी. अनुरागानं पाहणारी नर्तकी, पण कोणत्याही क्षणी स्मित बाहेर फुटेल असं वाटणारी. केवढं हे भावसौंदर्य! हे जमेल सारं? सूर्यप्रकाशाच्या सोनेरी मुलाम्यात न्हालेलं ते सौंदर्य ती स्वतःचं भान विसरून पाहत होती. पाहता पाहता तिच्या हाताचा आघात अगदी नकळत बाजूच्या खांबावर झाला. ती आश्चर्यचकित झाली. त्या आघातासरशी पोकळ खांबातून मृदंगाचे बोल बाहेर पडले. सभागृहाच्या रचनेमुळे त्याचे प्रतिध्वनी काही काळ सतत आवर्तनाने होत गेले. ती जेवढी आश्चर्यचकित झाली तेवढीच आनंदीही. तिनं भराभर मृदंगाचे बोल त्यावर काढले. पाहता पाहता त्या बोलांनी ते सभागृह व्यापून गेले.
तिच्या शरीरातल्या अणून अणूत चैतन्य भारलं गेलं. ती एका पाठोपाठ एक मृदुंगाचे बोल, विविध ताल त्यावर वाजवत गेली. सारं सभागृह दुमदुमून गेलं. ती वळत्या पावलांनी सभागृहाच्या बाहेर आली. झाडावरची रानफुलं तोडली, सभागृहात आणली. तिनं अग्नी प्रज्वलित केला. ती शिल्पांपुढे उभी राहिली. तिनं प्रज्वलित केलेल्या अग्नीच्या छटा विविध कोनातून त्या शिल्पांवर पडल्या होत्या. प्रकाश सावलीच्या खेळात ती शिल्प विलक्षण जिवंत वाटत होती. तिनं फुलांच्या ओंजळीचा त्या शिल्पांवर वर्षाव केला. त्यांच्या पुढे ती नतमस्तक होऊन बोलू लागली. तुम्ही शिल्प नाहीत, साक्षात नृत्य आहात, स्वर्गीय कला आहात. तुमची अनुमती आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला गुरु केलंय. मला ही सारी परिपूर्णता आत्मसात करायची आहे. तुमची संमती आहे हे गृहीत धरतीये. ही पूजा मी आजपासून सुरू करतीये. मला तुमचे आशीर्वाद हवेत. आत्मविश्वासाने ती पहिल्या शिल्पापुढे उभी राहिली. त्या शिल्पाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्या मुद्रा ध्यानात घेतल्या. आपलं आधीचं ज्ञान आठवलं. त्या मुद्रेस योग्य कोणते पदन्यास आहेत, कोणते विक्षेप योग्य आहेत याचा तिनं विचार केला. तिनं खांबावर पुन्हा मृदंगाचे बोल काढले. त्याची आवर्तनं त्या सभागृहात एका पाठोपाठ एक तरंगासारखी निर्माण होत राहिली. तिनं सारं कौशल्य पणाला लावून नृत्याचे पदन्यास घेतले आणि अखेरीस त्या शिल्पाप्रमाणे स्थिती घेतली. तेवढा एकच विक्षेप ती बरोबर होत आहे असं समाधान मिळेपर्यंत करत राहिली. अखेर ती थकून शांत झाली. सुन्न होऊन ती बसली. एवढा वेळ नुपुरांच्या आवाजांनी निनादलेलं वातावरण शांत झालं. ती तिथेच एका शिलाखंडाला टेकून बसली. थकव्यातून बाहेर येत ती चैतन्यात आली. ती विचार करत होती, खरंच हे विश्व कोणतं आहे? साऱ्या जगापासून अलिप्त, तोडून काढलेला एक भागच असावा असं वाटायला लावणारं हे रान, रानातलं सभागृह, सभागृहातलं चैतन्य, आपल्या जगातले कोणतेही नियम न पाळणारी ही पाषाण चित्र कोणत्या तरी जगाचे नियम पाळतात खास. अग्नीच्या सानिध्यात त्या शिल्पांमध्ये वाटणारं जिवंतपण आश्चर्यकारक आहे. मला सतत सोबतीची सवय आहे आणि इथे तर पाषाणांशिवाय कसलीही सोबत नाही. पण तरी मला एकटं वाटत नाही, भीती वाटत नाही. असं का? भीती न वाटणं हा माझा मनोधर्म आहे की या जागेचा? सारच नवल आहे. या चित्रांच्या आसपास राहणारी ती वृद्धा कोण? या निर्जन वनात ती का राहते? अन आत का येत नाही? तेवढ्यात प्रवेशद्वारातून सावली आत आली. तिने वळून त्या सावलीचा धनी कोण ते पाहिलं. सावलीच्या पाठीमागेच ती वृद्ध स्त्री उभी होती, सभागृहाबाहेर. तुमचं जेवण. तिच्या हातात द्रोण होते. देवी बाहेर आली. का कष्ट घेता तुम्ही माझ्यासाठी? माझे कंदमुळांवर भागेल. एका कलावंताची सेवा घडते हे माझं भाग्य. केवळ संकोचा पायी तू माझं हे सुख का हिरावून घेतेस? पण तुम्ही आत का येत नाही? सांगेन कधीतरी. प्रत्येक व्यक्तीमागे एक कहाणी असते देवी, कधी अश्रूची, कधी हसूची. तू या अन्नाचा स्वीकार कर. तिने वृद्धेच्या हातातले द्रोण घेतले. तुम्हाला भीती नाही वाटत इथे? नाही. या शिल्पाचं अस्तित्व जाणवत राहतं, मग भीती नाही वाटत. एवढं असूनही तुम्ही सभागृहात येत नाही? त्या स्त्रीने एक उसासा सोडला. ही शिल्प तयार करणारा शिल्पकार कोण आहे तुम्हाला काही माहिती आहे? ही शिल्प स्वयंभू आहेत, ती स्त्री ठामपणे सांगत होती. कधीतरी एकदा अप्सरा रात्री जमिनीवर आल्या. त्यावेळी त्यांनी हे स्वर्गीय नृत्य केलं. त्यात त्या एवढ्या बेभान झाल्या की रात्र संपते हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. उजाडायच्या आत पुन्हा स्वर्गात जायला हवं हा नियम होता. नृत्यात त्या मग्न असतानाच सूर्याच्या किरणांनी त्यांना स्पर्श केला आणि त्या क्षणी त्या अप्सरा शिल्प झाल्यात. त्या वृद्धेचं सारं बोलणं ऐकून
देवीला हसू आलं. "हं, साऱ्या समजुती आहेत या," ती जेवण संपवित म्हणाली. वृद्धा शांतपणे म्हणाली, "असतीलही कदाचित, पण समजुती एखाद्या व्यक्तीसाठी वस्तुस्थिती असतात, त्या व्यक्तीसाठी त्या सत्यही असतात. तुम्हाला इथं कधी भीतीदायक नाही जाणवलं? तुझ्या आजवरच्या आयुष्यात तुला काहीच भीतीदायक जाणवलं नाही?" त्या वृद्धेने प्रतिप्रश्न केला. म्हणजे न कळून देवीने प्रश्न केला. "तसं पाहिलं तर भीतीदायक सारं काही असतं आणि काहीही नसतंही. माणसानं सावध असावं. माणूस सावध नसला की त्याला स्वतःपासूनही धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याचं ध्येयही त्याच्या जीवनाचा ग्रास होऊ शकतं. ही तुझी कला देखील एखाद्या वेळी तुला..." "पुरे करा. 2 घास खाऊ घातले म्हणून तुम्ही माझ्या कलेबद्दल वाटेल ते बोलू नका. आणखी कशानं मृत्यू येण्यापेक्षा कलेनं आला तर मी आनंदानं तो स्वीकारेल." "2 घास खाऊ घातले म्हणून नाही पोरी. कितीतरी पावसाळे पाहिलेत म्हणून. कलेचं वेड मीही अनुभवलंय म्हणून." "कलेचं वेड तुम्ही?" "हो. मी देखील अशीच..." बोलता बोलता ती वृद्धा थांबली, घाबरल्यासारखी, वचनभंग झाल्यासारखी. "बोला ना. बोलता बोलता अशा थांबलात का?" "नाही. न बोलण्याचं वचन आहे मला. जर मी हे बोललेलं कुणी ऐकलं तर..." "कोण ऐकणार या रानात? तुम्ही आणि मी याखेरीज आहेच कोण इथे?" "असं म्हणू नकोस. हा सारा परिसर ऐकत असतो, बोलत असतो. पण आपल्याला कळत नाही इतकंच. मी जाते. याहून अधिक बोलणं न वाढलेलं बरं." "काय होईल बोललात तर?" त्या स्त्रीचे डोळे भरून आले. "मी जेवढं अधिक बोलीन तेवढं माझं आयुष्य वाढेल." "आयुष्य देखील एवढं शापमय वाटतं तुम्हाला?" "हो. माझ्यासाठी जिवंत राहणं हाच शाप आहे आणि तो मी भोगतेय." "कुणी दिलाय हा शाप?" "सांगितलं ना, काहीही विचारू नकोस. केवळ स्वतःचा विचार कर तू." ती वृद्धा चिडली आणि मग तिलाच ओशाळल्यासारखं वाटलं. "माफ कर. मी चिडले. जाते मी." ती वृद्धा स्वतःला सावरत निघून गेली. देवी सभागृहात आली आणि तिथे आल्याबरोबर निश्चिंत झाली. त्या क्षणी तिला जाणवलं की वृद्धेशी बोलताना आपण संभ्रमित झालो होतो, आशंकित झालो होतो. यापुढे केवळ कामापुरतं बोलायचं तिच्याशी, असं ठरवून ती दुसऱ्या शिल्पापुढे उभी राहिली. काळाचं भान विसरून ती ते नृत्यविलास शिकत राहिली. एवढ्या काळात झाडांनी 5दा आपली जीर्ण पाने जमिनीवर टाकली आणि तितकेचदा पाचूंची हिरवी शाल अंगावर ओढली. 5 वसंतांनी आपल्या नावाचे तुरे सृष्टीत खोले होते आणि 5 ग्रीष्मांनी तापलेपणाची वेदना सृष्टीला दिली होती. पण या सर्वांकडे तिचं लक्षही नव्हतं. सभामंडपाच्या खांबावर केलेल्या आघातांमध्ये, मृदुंगांच्या बोलांच्या आवर्तनात, पावसाळ्यांच्या पागोळ्यांचा ताल आणि विजेची कडाडून झालेली सम तिच्या खिसगणतीतही नव्हती. एवढी ती नृत्यमय होऊन गेली होती. अखेर तो क्षण आला ज्याची ती वाट पाहत होती. प्रत्येक शिल्पाचा नृत्याविष्कार तिनं शिकून घेतला आणि कधी नव्हे ती परिपूर्णतेची भावना तिला स्पर्शून गेली. मन तृप्त झालं. यापुढे शिकण्यासारखं काही राहिलं नाही हे तिनं मनोमन जाणलं. वृद्धा तिच्यासाठी अन्न घेऊन आली. तसं तिनं वृद्धेला म्हटलं, "उद्या सकाळी याल? या द्वाराशी या. मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे. उद्या या साऱ्याचा पूजा स्वरूप पुनराविष्कार करणार आहे. याल?" वृद्धेच्या चेहऱ्यावर वेदना सरपटून गेली. "झाली तुझी साधना पूर्ण एवढ्यात?" "होय." "म्हणजे संपलं सारं?" "काय?" काही नाही. तुझा माझा सहवास संपेल. आज 5 वर्ष मी तुझ्या सहवासात राहिले. उलट तुम्हीच मला अन्नदान." "नाही. या निर्जन परिसरात तुझी सोबत मिळाली, या उपकाराची ही परतफेड होती." "तुम्ही चलाल माझ्याबरोबर?"
कुठे? वृद्धेने दचकून विचारलं. परत माझ्या गावी? क्षणकाल शांततेनं दंश केल्यागत वृद्धा गप्प बसली. नाही, माझं नशीब इथंच बांधलं गेलंय. असं का म्हणता? माणूस आपलं नशीब आपणच ठरवतो. माझं पहा, मी या 5 वर्षात जे काही मिळवलं त्यात काय केवळ नशिबाचाच हात होता? नव्हता. पण साऱ्या लिहिलेल्या अक्षरावरून फिरायला नशिबाचा एक हात पुरतो पोरी. काय म्हणता? देवीने रागानं विचारलं. माफ कर, फाटक्या मृदुंगातून तुटके बोलच बाहेर पडतात. तसं माझं झालंय. मी उद्या येईन तुझं नृत्य पाहायला. बोलता बोलता वृद्धा वळली आणि नेहमीसारखंच प्रश्नचिन्हांच्या खुणा मागे ठेवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सूर्याचे किरण सोनेरी रंगात न्हायच्या आधीच ती उठली. शुचिरभूत झाली. आजूबाजूच्या वाढलेल्या गवतातून हळदी आणि रक्तवर्णाची फुलं तिनं तोडली. त्यांचे हार तयार केले. अलंकारांप्रमाणे तिनं ते हार शरीरावर धारण केले. पसरट कुंडात पाणी घेऊन त्यात बघत तिनं आपला शृंगार केला. आपल्या लांब केसांची तिनं सर्पाकृती वेणी घातली. त्यावर गजरे माळले. रान लेणं लेवून ती नखशिखांत सजली. ती मूर्ती पुढे उभं राहिली. अग्नी प्रज्वलित केला. त्यात सुगंधी लाकूड जाळलं. सारं सभागृह सुगंधानं भारलं. प्रज्वलित अग्नीमुळे आणि धूपामुळे त्या मूर्ती आणखीनच गूढ आणि जिवंत वाटू लागल्या. अग्नीची ज्वाला लवलवली की हालचाल केल्याप्रमाणे ती शिल्प भासायची. ती त्यांच्यापुढे नतमस्तक होत म्हणाली, 5 वर्ष मी तुमच्याकडून कला शिकले आहे, तुमची संमती गृहीत धरून. आज मी जे काही मिळवलं ते तुमच्या पुढे सादर करणार आहे. प्रणाम करून तिने नृत्याला सुरुवात केली. प्रत्येक शिल्पापुढे जाऊन ती तसा आविष्कार करीत होती. विलक्षण गतीनं, विलक्षण वेगानं सभागृहात फिरत होती. आजूबाजूची झाडं देखील वाऱ्याबरोबर हलायचं विसरून श्वास रोखून नृत्य पाहत होती. नुपुरांचा छमछमाट सभा मंडपात निनादत होता. तिचं तर देहभान हरपलं होतं. केवळ नृत्यमय झाली होती ती. तिची घामेजली पावलं सभागृहात रांगोळीसारखी उमटत होती. दिवस कलू लागला. सूर्य पश्चिमेला कलून लाल झाला होता. ते लाल किरण झरोक्यातून आत आले होते. तिचं नृत्य संपत आलं होतं, पण पाय थकले नव्हते. वृद्धेचे डोळे थकले होते, पण नजर अनिमिष होती. ती श्वास रोधून पाहत होती. कोणत्याही क्षणी नृत्य करता करता ती थांबली. भास की खरं? ती निरखून पाहू लागली आणि तिचे पाय जमिनीला खिळले. शरीराला कंप सुटला. तिच्या समोरचं शिल्प हालचाल करत होतं. तिनं प्रयासानं तोंडातून निघणारी किंकाळी रोखली. तिनं आजूबाजूला पाहिलं. सारी शिल्प जिवंत झाली होती. आपल्या धडधडत्या छातीवर हात ठेवून ती उभी राहिली. सर्व शिल्पातून एकसंध आवाज येऊ लागला. तू मिळवलंस, आमच्याकडून सारं काही मिळवलंस. स्वर्गीय नृत्य तू आत्मसात केलंस. तू धन्य आहेस. एखाद्या योग्याप्रमाणे सर्वसंग त्याग करून तू ही कला मिळवलीस. तिची हळूहळू भीती कमी होत गेली. पण तुम्ही निर्जीव शिल्प जिवंत कशी झालात? तुझ्या नुपुराच्या आघातांनी एक एक अणू जिवंत केला, चैतन्यमयी होत गेला. तुझं नृत्य नव्हतंच ते. ते आम्हाला, आमच्या अस्तित्वाला आव्हान होतं, जसा एक भक्त परमेश्वराला देतो. हा तुझा साक्षात्काराचा क्षण आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. साक्षात्काराचा आणि संपण्याचाही. काय? संपण्याचा? तिचा आवाज कापला. वृद्धा सारं ऐकत होती. ऐकता ऐकता तिचंही हृदय हललं. हो, संपण्याचा आणि समर्पणाचा म्हण हवं तर. ज्या क्षणी तू ही स्वर्गीय कला आत्मसात केलीस त्याच क्षणी तुझं भविष्य ठरलं. जे जे स्वर्गीय आहे ते मर्त्य लोकात जाऊ शकत नाही. हा निसर्गाचाच नियम आहे. मानवाला जन्मतःच अपूर्णतेचा शाप आहे.
पूर्णत्वाला जो जातो तो मानव नव्हेच. ही निसर्गाची धारणा. या धारणेनुसार तुला आता मानवी जीवन विसरायला हवं. पण मी माझ्या प्रयत्नाने ही कला मिळवलीये. ती काय अशी मिळवण्याक्षणी संपण्यासाठी? मिळवल्याचा क्षण हाच खरा क्षण असतो देवी. त्यानंतर उरतात केवळ त्या क्षणाची प्रतिबिंब. नाही नाही, असं नाही. मी पुन्हा पुन्हा नृत्य करीन, इतरांना ही कला देईन. असं घडणार नाही देवी. देवत्वाला स्पर्श केलेली कला ही मानवाच्या आकलनाबाहेर असते. ज्यांनी आजपर्यंत तुझी वाखाणणी केली तेच लोक हे काय अंगविक्षेप म्हणून तुझी हेटाळणी करतील. सहन होईल तुला हे? देवत्वाचा झालेला अपमान ना तुला, ना आम्हाला, ना निसर्गाला सहन होणार. तू असं जीवन जगू पाहशील तर ते तुला मृत्यूहूनही भयानक वाटेल. कलावंत काहीही सहन करू शकतो, स्वतःचा उपमर्दही. पण आपल्या कलेची अवहेलना तो सहन नाही करू शकत. मग हे गुण मानवाला कधीही न लाभणं हे चालणार तरी कुठवर? ज्याच्या वृद्धीचा आवाका जेवढा तेवढं त्याला नियंत्याकडून मिळतं. लहान मापट्यात तू कितीही दाणे भरू पाहिलेस तरी ते ओसंडून जातील, सामावणार नाहीत. मला एवढ्या लवकर नाही संपायचं. प्रत्येक निर्णय आपल्या हाती नसतो देवी. सारं जग त्याज्य मानून तू कला शिकलीस, आमची अनुमती गृहीत धरून इथली कला आत्मसात केलीस, पूर्णत्व मिळवलंस. हे सारं तुझ्या मनासारखं होत गेलं. आता अतिमानवाची इच्छा तुला मानावी लागणार आहे. देवी, खरंच सांग, इतकी वर्ष तू जगापासून दूर राहिलीस. आता काय हे जग तुझ्या विकसित झालेल्या दृष्टीला आपलंसं वाटेल? जगाला तू आपलीशी वाटशील? फार मोठा अंतराय तुझ्यात आणि जगात निर्माण होईल. अनेक शापित जीवन तुला जगावं लागेल, जसं त्या वृद्धेला जगावं लागतंय. दारात उभ्या असलेल्या वृद्धेकडे निर्देश करीत एक शिल्प म्हणालं, वृद्धेला? ते कसं? तीही एक मोठी नृत्यांगना. होय, तिच्याही आयुष्यात हा क्षण आला होता. पण तिनं पाठ फिरवली, वळत्या भीत्या पावलांनी जगात परत गेली. पण नाही, ते शक्य नव्हतं. त्या जगापासून तिच्या आयुष्याची नाळ त्या एका साक्षात्कारी क्षणानं केव्हाच कापली होती. ती परत आली, पण तिला इथे स्थान नव्हतं. कला तिच्यावर रुष्ट झाली होती. अखेर तिला राहावं लागलं ते या सभागृहाबाहेर. हे देखील सारं ठरलेलं असतं देवी. तुझं नशीब या सभागृहात बांधलेलं आहे हे स्पष्ट आहे. पण तुझ्याच योग्यतेच्या तिला मात्र या सभागृहाबाहेर राहावं लागलं. साक्षात्कारी क्षण माणसाचं माणूसपण जाळून टाकतो, देवत्वाला पोचवतो. पण असंच माणूसपण जळलेली ही हिनाहून हीन अशा माणसाच्या वाट्याला येईल असं एकोलकोंडेपण अनुभवते. माझी सारी स्वप्न संपली, पण तू संपली नाहीस देवी. तू साक्षात कला होऊन राहणार आहेस. कला आणि कलावंत हे द्वैतच तुझ्याजवळ संपलं आहे. तू जर जगात गेलीस तर तुझ्या लक्षात येईल की तुझी स्वप्न किती फोल आहेत. त्यावेळी तू आणखीही दुःखी होशील. माणूस स्वतःला कुणी मोठं म्हणावं यासाठी जन्मभर असावून असतो. पण तुला कुणी मोठं म्हणण्याची गरज नाही. तू खरोखरच मोठी आहेस. तुला मान्य असेलच हा निर्णय. आपलं जीवन मरण इथंच बांधलं गेलंय हे तिला कळलं. जो क्षण मिळवण्याचा ठरला तोच संपण्याचा ठरला. ती रुद्ध आवाजात म्हणाली, देवी, पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर तू त्याला संपला म्हणशील? मान्य आहे, सारं सारं मान्य आहे. तिच्या डोळ्यापुढे गुरु येऊन गेले, तिचे जन्मदाते येऊन गेले. तिच्या महत्वाकांक्षा तिला आठवल्या. ज्या महत्वाकांक्षेचं साधनेत रूपांतर झालं ती नृत्य साधना आठवली. नदीचा एक लहानसा बारीक दोरी एवढा प्रवाह पाहता पाहता रुंदावत जाऊन
अनेक मुखांनी सागरास मिळावा तसं आपलंही झालंय हे तिनं ओळखलं. कितीतरी प्रश्न एकामागे एक मनात उसळले. परिपूर्णता मिळवणं मानवाच्या नशिबात का नाही? परिपूर्ण मानवाला जगात स्थान का नाही? तिला स्वतःच्या संपण्यापेक्षाही हे प्रश्न अनुत्तरित राहणार याचं वाईट वाटत होतं. तिने एक असहाय्य दृष्टिक्षेप वृद्धेकडे फेकला. वृद्धेच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती अधिकच उन्मळून गेली. हे अश्रू कशाचे? तिला माझं हे मिळू शकलं नाही याचे, की माझी सोबत संपणार याचे? तिला हे सारे माहिती असूनही तिनं आपल्याला हे सांगितलं नाही. या साऱ्या प्रश्नांमुळे विकल होऊन तिनं असहाय्यतेनं कपाळाला हात लावला. चेहऱ्यावर कुठेतरी समाधान, तरी डोळ्यात प्रश्नचिन्ह आणि अश्रू. त्या विकल मुद्रेत विलक्षण गतिमानता, शरीराचा लवचिक बाक, धनुष्याकार भिवयात ताणलेल्या, एक हात मागे टाकलेल्या, जगाचा निरोप घेताना तिनं त्याग केलेल्या स्वप्नांसारखी तिची ओढणी पायाशी पडलेली. या विलक्षण मुद्रेत असतानाच तिचं पाहता पाहता एका शिल्पात रूपांतर झालं. अशी विलक्षण मुद्रा त्या सभागृहात कुठेही नव्हती. हा विक्षेप नव्हता. आपल्या साऱ्या सामर्थ्यासह ती शिल्पात रूपांतरित झाली. ती शिल्प पुन्हा अबोल झाली. वृद्ध हळूहळू पुढे आली. तिनं त्या शिल्पाला भीत भीत हळुवार हात लावला. अजूनही त्यात जिवंतपणाची ऊब होती. अजूनही त्या स्पर्शात किंचित नरमपणा होता. डोळ्यातली आसव अजूनही ओलीच होती. क्षणापूर्वी ती या जगात होती आणि या क्षणी ती एक शिल्प होऊन राहिली. वृद्धेला तिची शेवटची अश्रूंनी डबडबलेली प्रश्नार्थक नजर आठवली. देवी, या क्षणी मी शिल्परूप झालेल्या तुझे अश्रू पुसू शकत नाही ग. या तुझ्या आविष्काराचा तोल बिघडू नये म्हणून अश्रू हवेतच. निसर्गाचा आणि मानवाचा असाच तोल असतो आणि त्या तोलाचं भान ठेवूनच मी गप्प राहिले. देवी, कितीदा तरी सारं सांगावं वाटलं, पण तरीही या निसर्ग नियमांना बांधलेली होते. तू भाग्यवान आहेस, कारण तू साक्षात कला झालीस. पण मी हे भाग्य नाकारलं. अन्विद्ध करणारा शर होऊन हरिण जखमी अवस्थेत फिरावं तशी मी फिरले. साक्षात्काराच्या क्षणानं सारं जग तुच्छ वाटू लागलं. पण माझी सुटका झाली नाही, केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे. सारं संपवताना तुला किती वेदना झाल्या असतील याची मला कल्पना नाही, पण माझ्या या एकाकी जगण्याहून या वेदना नक्कीच कमी असतील. आता माझं काय? आता माझं काय? ती वृद्धा प्रत्येक शिल्पापुढे जाऊन विचारित होती. कातर आवाजात पुन्हा पुन्हा विचारत होती, पण शिल्प मूक होती. तिचाच एकाकी कंपित आवाज त्या सभागृहात घुमत राहिला.